AI मुळे जॉब्स जाणार आहेत, तर नक्की कुठले जॉब्स धोक्यात आहेत? पहिली गोष्ट तर ही आहे की ज्यावेळेस पहिला कम्प्युटर आला त्यावेळेस सगळ्यात जगाला भीती वाटली की आमचे जॉब जाणार. 6-7 महिने वाट बघून सुद्धा किंवा वर्षभर वाट बघून सुद्धा त्यांना जेव्हा जॉब मिळत नाही, तेव्हा जॉब मिळवण्यासाठी पहिली स्टेप काय घेतली पाहिजे? मॅक्झिमम फ्रेशरला असं वाटतं की ऑनलाईन जॉब पोर्टल माझ्यासाठी कामाचे आहेत, पण ते ॲक्च्युअलमध्ये नाही आहेत. 1-2 वर्ष ट्राय करून आपल्याला जर नाही क्रॅक होते तर समहाऊ आपण एक लेवल खाली आलं पाहिजे की मी एकेकाळी 7,000वरती काम केलंय आय नेव्हर थॉट की मी एक इंजिनियर आहे. मला माहिती की माझ्यावर काहीतरी जबाबदारी मला करायचंय, जे मिळेल ते करायचं आणि पुढे पुढे जायचं. पण ज्या ठिकाणी खूप पगार मिळतो ना, तो पगार वेळेचा नाही मिळत, तो पगार मिळतो जबाबदारीचा. बरोबर. आणि जबाबदारी माणूस तेव्हा घेतो जेव्हा तो स्किलफुल असतो. पण IT हे असं क्षेत्र आहे की खूप ओलाटईल आहे, की कधी पण जॉब्स जाऊ शकतात, कधी पण काही परिस्थिती मार्केट्स अपडाऊन होऊ शकतात. तर अशा वेळेस काय विचार केला पाहिजे? आपल्या भारतामध्ये जेवढं क्रूड ऑइल इम्पोर्ट होतं ना, त्यापेक्षा जास्त पटीने सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतं. तर कधी कधी मुलांचा गोंधळ उडतो की आपण डेव्हलपर व्हावं का डेटा सायंटिस्ट व्हावं, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पण जर तुम्ही जावा डेव्हलपमेंट 6 ते 8 महिने करून पण तुम्हाला एक सिंगल लाईनचा कोडही येत नसेल तर तुम्ही डेव्हलपर बनू नाही शकत. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि PU द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय सुद्धा खास आहे आणि एपिसोडला पुढे जायच्या आधी तुम्ही सबस्क्राईब केला आहे ना हा चॅनल? केला नसेल तर आत्ताच जरूर करा. तर आजचा विषय आहे IT जॉब्स आणि त्याच्यातील संधी, त्याचबरोबर AI मुळे काही जॉब्सवर कसे परिणाम झालेत. दिसायला जरी हे IT फील्ड खूप झगमगाटाचं दिसत असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये खूप संघर्ष आहेत. खूप आपल्याला आपल्या स्वतःवर काम करावं लागतं, नवीन नवीन कोर्स शिकावे लागतात, अपडेट राहावं लागतं. तर याचसाठी आपल्या या एपिसोडमध्ये मी स्वागत करते पुणेरी पॅटर्नच्या सारिका मॅडम. सारिका मॅडम, नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू सो मच. तर आज आपला विषयच एवढा उत्सुकतेने भरलेला आहे कारण सगळ्यांच्याच मनात IT क्षेत्र, आता सध्याचा AI मुळे बऱ्याचशा जॉब्सवर परिणाम सुद्धा व्हायला लागलेत. तर त्या सर्वांबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. त्या एपिसोडला सुरुवात करूया. तर मॅडम, सध्या IT क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे? असं खूप गोष्टी कानावर येतात की AI मुळे जॉब्स जाणार आहेत, तर नक्की कुठले जॉब्स धोक्यात आहेत? AI मुळे जॉब जाणार असं आपल्याला खूप इझिली ऐकायला मिळतं कारण जे सोशल माध्यम आहेत तर ते खूप रॅपिडली स्प्रेड करतात निगेटिव्ह गोष्टी आणि आपल्याला असं वाटतं. पण सोबत आपण हेही बघितलं पाहिजे की AI मुळे जॉब जनरेट कसे होतात. कारण AI हा लोकांना हेल्प करतोय, तो 100% रिप्लेस तर नाही करत आहे. सो त्यामुळं AI मुळे जे जॉब जनरेट होणार आहेत किंवा जे क्रिएटिव्ह जॉब आहेत तिकडं पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की जे रिपिटेटिव्ह टास्क आहेत, समजा टायपिंग असेल किंवा टेक्स्ट क्रिएशन असेल, तर याच्यामध्ये याची हेल्प होते. त्यामुळे काय होतं, इनडायरेक्टली वेळ वाचतो. तर असे टास्क होऊ शकतात रिप्लेस. बट ज्या ठिकाणी आपल्याला एखादी नवीन गोष्ट क्रिएट करायची आहे, त्याच्यामध्ये आपली थॉट प्रोसेस, आपल्या इमोशन्स, आपलं कम्युनिकेशन हे ज्या ठिकाणी मॅटर करतंय त्या ठिकाणी जॉब जनरेटही होतात. सो त्यामुळं AI मुळे जॉब जाणार या भीतीमध्ये राहण्यापेक्षा जनरेट होणाऱ्या जॉबवरती जास्त फोकस केला पाहिजे. कारण AI इंजिनियरला जास्त सॅलरी सुद्धा एका साईडला मिळतीये. नक्कीच. आणि आता लेटेस्ट मध्ये काही कंपन्यांचे AI इंजिनियर साठीचे जे पॅकेजेस आहेत ते अबाउट 20 lakhs आहेत. सो इकडेही फोकस करणं गरजेचं आहे की बाबा आपल्याला असं वाटतं की असं होतंय, पण तसं न करता की मी AI जनरेट कसा करेल, क्रिएट कसा करेल, AI मॉडेल्स मी कसा बनवेल, चॅटबॉट कसा डिझाईन करेल. आजकाल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सुद्धा हा कोर्स एक्झॅक्टली आलेला आहे या फील्डमध्ये. बरोबर. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीला एखादी कमांड देतो, जितकी करेक्ट ती देईल तेवढं जास्त करेक्ट आउटपुट मिळेल, जेणेकरून आपलं काम इझी होईल. पण ती जर प्रॉम्प्ट करेक्ट नाही दिली तर आपला वेळ जाऊ शकतो, क्लायंटही लूज होऊ शकतो. सो यासाठी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारख्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे हा जॉब तर AI ने जनरेट केला ना मॅडम. एक्झॅक्टली. सो मग इकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आणि स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे.
म्हणजे त्याचं मी बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देईल, कारण बऱ्याच लोकांचा हा गोड गैरसमज आहे की असं झालं तसं झालं. सो आता पहिली गोष्ट तर ही आहे की ज्यावेळेस पहिला कम्प्युटर आला त्यावेळेस सगळ्याच जगाला भीती वाटली की आमचे जॉब जाणार. अगदी हो. मग आता आपण एक बेसिक गव्हर्नमेंट ऑफिस एक्झाम्पल घेऊयात की तिथे सगळं फाईलवरती पेन पेपरने काम चालतं. बरोबर. अशा ठिकाणी त्यांना डायरेक्टली सांगितलं की उद्यापासून कम्प्युटरवरती काम करायचंय. माणसाला काय वाटतं, अरे मला जमणार आहे का, भीती वाटते. दुसरी गोष्ट की ज्याला माहिती की कम्प्युटर हीच आता आपली कामाची एक पद्धत असणार आहे, ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं त्यांना तो वर्क झाला, पण ज्यांनी ते स्वीकारलं नाही त्याच्यासाठी तो जॉब गेला. नक्कीच. सो हे आपल्या ऍक्सेप्टन्स वरती की जसं इयर्स अँड इयर्स जातील बदलत्या काळानुसार आपल्याला पण बदलायला पाहिजे. जे नवीन अजूनही बेस्ट काहीतरी येऊ शकतं फ्युचरमध्ये आफ्टर 10 इयर्स, आपल्याला ते समजायला पाहिजे, आपण ते अपग्रेड करायला पाहिजे आणि आपण कोप अप व्हायला पाहिजे टेक्नॉलॉजी सोबत. तेव्हाच आपण चांगलं अर्निंग करू शकतो. आणि आजकाल असंही होतं ना की एकच गोष्ट तुम्हाला येऊन नाही चालत. बरोबर. तुम्हाला असे मल्टिपल सोर्सेस तुम्हाला डेव्हलप करावे लागतात. ऍब्सोल्युटली. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कसं असतं ना की कोणाला सिंगल काम करणारी व्यक्ती आज जगात नकोय. कारण भले तुम्ही आज डेव्हलपर आहात पण कस्टमरची रिक्वायरमेंट तर कस्टमाइज आहे. एक प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरा येणार आहे. तर त्यामुळे रिअल लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम चालले ते तुम्हाला कोडिंग थ्रू तुमच्या स्किलने सॉल्व्ह करायचे. सो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एक बेस्ट मल्टीटास्कर पण असायला लागतं. तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, कोडिंग स्किल पण चांगलं पाहिजे, तुम्हाला लोकांच्या मध्ये काम करता यायला पाहिजे, म्हणजे बेस्ट टीम प्लेअर असला पाहिजेत. तर अशा एन नंबर ऑफ गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे क्लायंट सुद्धा तुमच्याकडे एक पॅकेज म्हणूनच बघतो की सगळ्या गोष्टी एका व्यक्तीमध्ये आपल्याला मिळायला पाहिजेत आणि जेणेकरून त्याची जी कस्टमाइज रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला आपल्या स्किल थ्रू फुलफिल करता यायला पाहिजे. सो या लेवलने असतं, म्हणून तर आपल्याला लाखोंचे पॅकेजेस मिळतात. त्यामुळे तर क्लायंट डॉलरमध्ये पे करतो ना कंपनीजला, नाहीतर तो का देईल ना. बरोबर. कारण ते जर खूप सिम्पल असतं तर कदाचित मग ते त्यांना आउटसोर्स करायची गरजच नसते पडली, त्यांनी एखादा AI बनवला असता. पण माणसांच्या भावना समजू शकतात, प्रॉब्लेम समजू शकतात आणि त्याला ते बाय फॉरगेट किंवा त्याला डिवाइड करून त्याला सोल्युशन मध्ये कन्वर्ट करू शकतात. हे माणसंच करू शकतात. AI हे कधीच रिप्लेस करू शकणार नाही. नेव्हर 100% तर नाहीच. बऱ्याचदा असं होतं की खेड्यापाड्यातली मुलं अगदी स्वतःच्या आई वडिलांचे पैसे घेऊन किंवा आई वडिलांच्या जोरावर शहरात येतात काहीतरी शिकायला किंवा जॉब मिळण्याच्या हेतूनी. 6-7 महिने वाट बघून सुद्धा किंवा वर्षभर वाट बघून सुद्धा त्यांना जेव्हा जॉब मिळत नाही तेव्हा जॉब मिळवण्यासाठी पहिली स्टेप काय घेतली पाहिजे? पहिलं तर सही रस्त्याने चाललं पाहिजे, कारण की रोजच रस्त्याने चालतोय पण तो रस्ता कुठे जातोय जर हेच करेक्ट नसेल, माहित नसेल तर तो भरकटल्याशिवाय राहणार नाही. मॅक्झिमम फ्रेशरला असं वाटतं की ऑनलाईन जॉब पोर्टल माझ्यासाठी कामाचे आहेत पण ते ऍक्च्युअल मध्ये नाहीयेत. आता मी त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल देईल तुम्हाला की मला सांगा दरवर्षी किती कम्प्युटर इंजिनियर बाहेर पडतात ग्रॅज्युएट होऊन? लाखो पडतात. आता नोकरीसारखा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा जॉब पोर्टल आहे त्यावरती जर एखाद्या IT कंपनीला फुलस्टॅक डेव्हलपर पाहिजे असेल तर HR काय सर्च करेल? फुलस्टॅक डेव्हलपरचं काम करणारा व्यक्ती म्हणून सर्च करेल. तो हे सर्च करेल का इंजिनियर? करणारच नाही, कारण त्याला लाखोंचा डेटावरती कॉल करायला वेळच नाहीये. बरोबर, त्याला वेळच नाहीये. त्यामुळे तो डिग्रीने सर्चच करत नाही. आणि आता ह्या मोमेंटला सगळ्या फ्रेशरकडे फक्त डिग्री आहे, त्याच्याकडे स्किल आहे का नाही, त्याच्याकडे स्पेशलायझेशन आहे का नाही, तर तो त्या प्रोफाईलमध्ये ते टाकतच नाही. अच्छा. तो काय टाकतोय की माझं नाव गाव पत्ता हे आहे, मी ह्या कॉलेजमधून शिकलोय आणि मी अकॅडमिक मध्ये हा प्रोजेक्ट बनवलाय, संपला. इतकं सिंपल त्याची प्रोफाईल. त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत HR पोहोचतच नाही, कारण HR हा स्पेसिफिक कामासाठी त्या पोर्टलवरती आलाय की आज जर त्याला टेस्टर पाहिजे, डेव्हलपर पाहिजे तर त्याला तेच दिसलं पाहिजे, ते तोच बघणार, त्यालाच फोन करणार. त्यामुळे हे जॉब पोर्टल्स एक्सपिरियन्स साठी आहेत की ज्याच्याकडे काहीतरी एक्सपिरियन्स होता आणि त्या एक्सपिरियन्स मुळे ते सर्चेबल आहेत. की त्यांनी फुलस्टॅक डेव्हलपर टाकलं तर त्यांना ते लिस्ट दिसली जे त्यांनी ऑलरेडी ते काम केलंय किंवा जे काम करतात आहेत. पण असे सगळे फ्रेशर जे सर्चेबलच नाहीयेत. सो बरेच सारे मुलं ऑनलाईन पोर्टलवरती अवलंबून राहतात आणि रोज वाट बघतात. म्हणजे जो पाऊस कधीच पडणार नाही त्याची जर वाट बघितली तर तो तसाही नाही पडणार आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? अशा वेळेस एक जेन्युइनली पहिले तर रेफरन्सनी बघितलं पाहिजे आणि तेही करत असताना पहिले तर फ्रेंडला हे विचारलं पाहिजे की अरे तिथं रोल काय, काम काय, जबाबदारी काय आहे, स्किल सेट काय, हे सगळं माहिती घेऊनच इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. नाहीतर मित्रांना रेफरन्स दिलाय, चाललो उद्या
आणि जाऊन मला माहितच नाही काय जॉब प्रोफाईल आहे, कंपनी काय वर्क करते, काहीच आयडिया नाही. सो मग सिम्पली तिथून रेफरन्स मिळून पण रिजेक्शन येतात. जे काही प्रत्येकाचे 4 का होईना रेफरन्स असतात, बट ते रेफरन्स दिल्यानंतरही प्लेसमेंट होत नाही का, कारण त्याच्याबद्दल आपल्याला क्लिअर कट आयडियाच कोणी देत नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणते की तुम्ही करेक्ट प्रश्न विचारा, तुम्ही समोरच्याला करेक्ट प्रश्न विचारा, म्हणजे तुम्ही ती गोष्ट हासिल करू शकाल, मिळू शकाल. जर तुम्हाला ते माहितच नाही तर कसं होणार. आणि लास्टली एक तिसरा फॅक्टर हा आहे की कन्सल्टन्सीज. मॅक्झिमम वेळा काय होतं की ज्यावेळेस आपण काही आशे खातर पुण्या किंवा मुंबई सारखे मेट्रो सिटीत येतो, तर आपण काय करतो, कन्सल्टन्सीला अप्रोच करतो. आणि आपली एक भावना आहे की आपल्याला म्हणजे घरच्यांची एक आशा आहे की जॉब मिळावा. बरोबर. तर गावाकडून लोक इकडे येतात, आशेवरती येतात. कुणीतरी म्हणतं समोरून की मिळेल बाबा तुला जॉब, होईल, एवढे पैसे भर, खिशात आहेत तेवढे भर. अगदी हो, फार अगदी 300 रुपये घेणारे कन्सल्टन्सी. आणि ते सगळं भरल्यानंतर ज्यावेळेस त्यांना प्रोफेशनल भाषेमध्ये काहीतरी नकार मिळतो किंवा त्यांना असं सांगितलं जातं, मग आणि 1-2 दिवस खूप झाले, कळालं की आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड घडलंय, आपल्याला काही नाही भेटलेलं, आपण फक्त पैसे भरले, मग आणि नाराजगी होते. सो अशा सगळ्या गोष्टींपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे. कारण IT जॉबच काय, कुठलाही जॉब जो जगातला आहे त्याला खरंच पैसे द्यायची गरज नाही. याचा करेक्ट रोड मॅप काय आहे की प्रॉपर स्किल अपग्रेड केलं पाहिजे आणि प्रॉपर ठिकाणी, ज्या ठिकाणी खरंच प्लेसमेंटची टीम आहे अशा ठिकाणी केलं पाहिजे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की समजा असं एखादी प्लेस जसं की कॉलेज आहे, कॉलेजची टीचर नेहमी स्टुडंटच्या भल्याचाच विचार करतात, त्यामुळे ते कॅम्पसमध्ये चांगल्याच कंपन्या आणणार. सो तसंच अशा एखाद्या ट्रस्टेड प्लेसला गेलं पाहिजे की जिथे तुमचं स्किल पहिलं अपग्रेड होईल. कारण विदाऊट स्किल तुम्हाला कोणीच नाही विचारणार. काहीतरी टॅग पाहिजे ना, तुम्ही फक्त IT इंजिनियर आहे, डिग्री घेऊन नाही चालत, अजिबात नाही. सो ते पहिले इम्पॉर्टंट आहे की बाबा डिग्री तर आहेच माझ्यासोबत, पण मला हे पण येतं, ते पण येतं, ते पण येतं, तरच तुम्हाला कोणीतरी विचारेल समोर. एक्स्ट्रा स्किल सेट असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बऱ्यापैकी कसं होतं की मुलं खूप ठिकाणी अप्लाय करतात, दिवसभर तेच चालू असतं, पण कुठूनच रिस्पॉन्स येत नाही, कारण सर्चिंग करण्याचे प्लॅटफॉर्मच चुकीचे. सो असं नाही केलं पाहिजे. पहिलं तर मला असं वाटतं की ज्या ठिकाणी इनिशियल लेवलची रिक्वायरमेंट आहे की बाबा ठीक आहे मला एंट्री मिळते, त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी देईल की समजा MPSC UPSC मध्ये ना काहीतरी हायरार्कीज असतात. ओके. की लाईक PI इज ॲट द टॉप मोस्ट लेवल, त्यानंतर PSI, त्यानंतर कॉन्स्टेबल, त्यानंतर हवालदार, असं काहीतरी हायरार्की असते. प्रत्येकाला PI बनायचं, टॉपला जायचंय, पण 1-2 वर्ष ट्राय करून आपल्याला जर नाही क्रॅक होते तर समहाऊ आपण एक लेवल खाली आलं पाहिजे की चला ठीक आहे ना, मी आता एंट्री घेतो, मग प्रमोशन घेऊन मी वरती. प्रत्येकाला तिथं जायचंय आणि स्वप्न मोठंच पाहिजे, असलं पाहिजे. माझ्या त्याच्याबद्दल दुमत नाहीये, पण जर त्याच्यासाठी माझे जर एवढे वर्ष व्हायला चालले तर मग मी एंट्री घेतली पाहिजे की चला ठीक आहे मी इथून सुरुवात. कारण प्रमोशन हे प्रत्येक इंडस्ट्रीत आहे, सो ते कशासाठी असतात, ते त्याच्यासाठीच तर आहेत. पण मॅक्झिमम मुलांना असं वाटतं की बनलो तर डेव्हलपरच, डायरेक्ट वरची ते पाहिजे. सो ऑब्व्हियसली पॅकेज चांगलं पाहिजे, बनायचे डेव्हलपर, पण जर ते आता ह्या मुवमेंटला मला झेपत नाही तर माझा व्हॅल्युएबल वेळ वेस्ट होतोय. तर मला आता मिळेल त्या पोझिशननी सुरुवात करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मी हळूहळू अपग्रेड करत राहील, मग मी पुढे जात राहील. बऱ्याच मुलांचं असं आहे की मला डायरेक्ट 6 लाखचं पॅकेज पाहिजे, 8 लाखचं पाहिजे, 12 लाखाचं पाहिजे, त्याच्याखाली मला कामच नाही करायचं. आणि त्यामुळे खूप सगळे मुलं इंटरव्ह्यूला जात पण नाहीत. हा चॅलेंज आहे. सो मला जेन्युइनली असं वाटतं की येस देर आर बेस्ट वेज, बट ऍक्सेप्टन्स इज नॉट देअर. सो स्वीकारलं पाहिजे, कारण हाच तर डिफरन्स आहे ना मॅडम, की आताच्या जनरेशनमध्ये जुन्या जनरेशनमध्ये हाच तर डिफरन्स आहे की मी एकेकाळी 7,000 काम केलंय. आय नेव्हर थॉट की मी एक इंजिनियर आहे. मला माहितीये की माझ्यावर काहीतरी जबाबदारी मला करायचंय, जे मिळेल ते करायचं आणि पुढे जायचं. आणि आपण कुठल्याही जॉब मधून शिकूच शकतो, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकता, लर्निंग भेटतं आणि आपण डेव्हलप होतो. आता एखाद्याचं लक फॅक्टर असतं तर कदाचित त्याला तेवढं मिळू पण शकतं, पण हे प्रत्येकासोबत इक्वली ऍप्लिकेबल नसतं ना. सो त्यामुळे मला असं म्हणायचंय की जॉब मिळण्यामागे जॉब ऍक्सेप्टन्सचा पण माइंडसेट पाहिजे. फारच महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही, खरंच उपयोगी आणि गोष्ट. एक्झॅक्टली, की पेशन्स ठेवून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि अपॉर्च्युनिटी आलेली ती सोडता कामा नये. एक्झॅक्टली, स्वीकारलं पाहिजे. एकदा तुम्हाला एंड टू एंड फ्लो कळाला, कंपनीचं काम कळालं, तर तुम्हाला आतमध्ये दिसतं ना की अरे माझ्या शेजारी बसणारा कॅन्डिडेट म्हणजे एम्प्लॉई, त्याला 6 लाखचं पॅकेज आहे, मला आज 15,000 आहे, पण तो काय वेगळा करतोय.
दॅट इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी. बरोबर आहे. की बाबा तो त्याच्या हॅबिट्स काय आहेत, तो कसा शिकला, हे तुम्ही कंपनीच्या बाहेर बसून कधीच नाही शिकू शकत. बरोबर आहे, नक्की. आणि इन्स्टिट्यूट्स, कॉलेजेस याच्यामध्ये एक लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही एका साच्याबंद नेटवर्कमध्ये, त्याच्या बाहेर तुम्ही नाही. पण ज्या वेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाता एंट्री लेवल पोझिशनमध्ये, त्यावेळेस तुम्हाला सिनियर, मॅनेजर, लीड, बरोबर. ऑनर सगळ्यांकडून काही ना काही रोज शिकायला मिळतं. हो, आणि तिथे तुम्हाला संधी असते की तुम्ही एक्सप्लोर करा. हो. आता एखाद्या एम्प्लॉयने खरंच छान काम केल्यावरती रिझल्ट दिसणारच ना मॅडम, नक्कीच, लपून तर नाही नक्कीच. राहत. चांगलं काम नेहमी दिसतं. खरे खरे. गुड थिंग्स टेक्स टाइम, हो, बट हो. व्हेन इट इज देअर देन इट इज देअर. बरोबर. मग तुम्हाला प्रमोशन देणारच ना ते. खरं. ते असं काय ते चांगल्या एम्प्लॉयला जा कशाला म्हणतील. जसं की मी पण माझ्या एम्प्लॉईजला सांगते हो. की हे तुमच्या हँड्समध्ये, रिझल्ट आल्यानंतर ते लपून तर राहणार नाही. बरोबर. सो त्यामुळे प्रूव्ह युअर सेल्फ, गो फॉर इट. पण हे असं नाही ना की नाही मी 4 लाख खर्च केला इंजिनिअरिंगला आणि मग मला आता एवढंच लगेच पाहिजे. रिटर्न मिळाले पाहिजेत असं आजच्या जनरेशनचं तर खूप खूप थिंकिंग आहे. हा, ऍक्च्युली जेनझीचा पेशन्स लेवल एकदम कमी असतो आत्ताच्या खूप, खूप. मुलांचा. याला तर- पॅरेंट्स सुद्धा कारणीभूत आहेत. पालकांना माझं स्पष्ट ओपिनियन आहे की द मोमेंट पालक असं बोलतात की अरे, आणि हे शब्द हे जनजीतचे नाहीयेत, हे पालकांचे आहेत की एवढा खर्च केला. ऑब्व्हियसली तुम्ही केला, तुमची क्षमता आहे, होती म्हणून तुम्ही केला. एकेकाळी ती नव्हती त्यामुळे आपण नाही करू शकलो. पण ह्याचा अर्थ असा नाही ना होत की डिग्री पूर्ण झाल्यानंतर लगेच तुझं तू म्हणजे हे कर ते कर, त्याला टॉर्चर करणं नाही होत. बरोबर. कारण प्रॅक्टिकली कॉलेज लेवलच्या प्लेसमेंट पुणे शहर किंवा मुंबई शहर मेन सिटी सोडल्या तर बाकी ठिकाणी शून्य आहे. नाहीये. आता ह्या मोमेंटला प्लेसमेंट नाहीयेत. हो ना. मग आपण मुलांना का टॉर्चर करताय. खरंच आहे. म्हणजे तो वेळ तो दिलाच पाहिजे त्या थोडासा वेळ मुलांना. दिला पाहिजे. बरोबर आहे. कारण की कॉलेजने सब्जेक्ट बद्दल शिकवलंय, एक्झाम क्रॅकिंग स्किल दिलेत, बरोबर. पण इंडस्ट्रीत काम कसं करायचं हे Practical नाही knowledge. शिकवलं. मग हा डायरेक्ट कोल्हापूरमधून डायरेक्ट पुण्याच्या कंपनीचा इंटरव्ह्यू कसं काही क्रॅक करेल. हो. सो ते कुठेतरी अंडरस्टँडिंग असणं गरजेचं खरंय. आहे. काही मुलांना मिळालेला जॉब पण टिकवता येत नाही, ज्याला आपण ले ऑफ म्हणतो. ह्याची कारणही तेच आहेत. सो थोडंसं पॅरेंटनी पण मॅच्युरिटी दाखवणं गरजेचं आहे की बाबा नक्कीच. ठीक आहे ना, 4 years वेळ दिलाय पण अजून 6 महिने थोडंसं अपग्रेड कर आणि एक चांगला बेस बनवून मग एंट्री घे. मग कोणीच मना करू शकत नाही. ले ऑफ जरी झाला तरी नेक्स्ट कंपनी उभी आहे समोर द्यायला. सो ह्या माइंडसेट पॅरेंटनी ठेवणंही फार गरजेचं आहे. मस्त. तर कधी कधी मुलांचा गोंधळ उडतो की आपण डेव्हलपर व्हावं का डेटा सायंटिस्ट व्हावं. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही. पहिलं तर कम्प्युटर बॅकग्राऊंड किंवा IT चे मुलं जे असतात, सो त्यांनी जर डेव्हलपमेंटमध्ये गेलं तर त्यांना इझी जातं. का? कारण की त्यांना व्हेरिएबल डेटा टाइप्स, ओप्स कॉन्सेप्ट हे नवीन नाही आहेत. सो ते इझिली अडॉप्ट करतात आणि ते खूप क्विकली पुढे निघून जातात. कारण डेव्हलपमेंट ही अशी गोष्ट आहे की इट टेक्स टाइम आणि त्याला पेशन्सही लागतो. तर ती गोष्ट बेस्टच आहे. ओके. आता डेटा सायन्स ही बियॉन्ड दॅट आहे. म्हणजे डेटा सायन्समध्ये लँग्वेज पण आहे, मॅथमॅटिक्स पण आहे आणि डेटाबेस सुद्धा आहे. जसं की डेव्हलपमेंटमध्ये हे सर्व नसतं. तर मग इथे थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल सेट आपल्याला असला पाहिजे. आपल्याला जे AI मॉडेल्स आहेत ते बनवण्यासाठी थोडंसं स्पेशलायझेशनमध्ये AI किंवा MLचे अल्गोरिदम समजणं गरजेचं आहे. तर ही थोडंसं बियॉन्ड आहे. पण त्याच्यामध्ये पॅकेजेस पण तेवढे आहेत. दोन्ही गोष्टी बेस्ट आहेत. पण बघितलं कशात इंटरेस्ट आहे ते. म्हणजे एक्झॅक्टली बघायचं ही की आपल्याला इंटरेस्टिंग काय वाटतंय आणि मला काय एन्जॉय करता येईल. पैशाच्या पुढे जाऊन एक मेंटल पीसही महत्वाचं आहे. सो हेही गरजेचं आहे की जर एका लिमिटपेक्षा झेपतच नाही तर मग ते हे नाही. म्हणजे मी तर असं म्हणेल की 21 days टाइम लागतो नवीन गोष्ट अंडरस्टँड करायला. पण जर तुम्ही जावा डेव्हलपमेंट 6 ते 8 महिने करून पण तुम्हाला एक सिंगल लाईनचा कोडही येत नसेल तर तुम्ही डेव्हलपर बनू नाही शकत. म्हणजे फील्डला जाऊच नाही त्यांनी. अपफ्रंटली म्हणजे कदाचित राग येईल तुम्हाला सगळ्यांना. पण तुम्ही इमॅजिन करा ना की समजा गव्हर्नमेंट एक्झामचं तुम्ही तयारी करताय आणि तुम्ही 7 अटेम्प्ट दिलेत, तुमचं 30 एज क्रॉस झाले. आता तुम्ही म्हणजे 30 क्रॉस होऊन तुम्ही करताय, झालं तरी काय आणि नाही झालं तरी काय. सो त्यापेक्षा कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. बरोबर. त्या ठिकाणी जसं की शाणे लोक म्हणतात की 3 अटेम्प्ट बस झाले, काही व्हायचं जायचं असेल तर पहिल्या 3 मध्ये होईल, फार तर फार 4. त्याच्या बियॉन्ड जर गेलं तर आपलं लाईफ बॅलन्स राहत नाही. तिथे स्टक होऊन जातो आपण, अडकत जातो आपण. आपलं लाईफ बॅलन्स राहत नाही. म्हणजे जसं की आता आपलं एक महाराष्ट्रीयन कल्चर आहे की आपल्याला वेळेतच म्हणजे लग्न करायचं आणि त्याचं पण काही नॅचरल रूल्स आहेत, मुलं हवेत, सगळं काही हवंय आपल्याला. सो आपल्याला दोन्ही बॅलन्स करता आलं पाहिजे की जर 6-8 महिनेही आपण
कोडिंग क्लासेस करतोय आणि आपल्या डेव्हलपरच बनायचं, पण आपलं सिंगल लाईनचे कोड येत नाही, ते खरंच तो प्रयत्न ड्रॉप करणं बरोबर. गरजेचं आहे. त्याऐवजी जे इझी आहे, जसं की पॉवर बेसिक टूल आहे, एक्सेल बेसिक आहे, तिथून सुरुवात करणं गरजेचं आहे. बरोबर. कोण म्हटलं एक्सेल नॉन IT जॉब आहे? आज कितीतरी IT कंपन्या एक्सेल वापरतात, इनफॅक्ट आम्हीही वापरतो, कारण ती बेसिक रिक्वायरमेंट आहे कुठल्याही इंडस्ट्रीची. सो हा जो माइंडसेट आहे ना, की IT म्हणजे कोडिंग आणि एक्सेल म्हणजे नॉन IT, हे चुकीचं आहे. खरं तर जगात IT नॉन IT असं काहीच नाहीये. तुम्ही कुठलंही काम चांगला स्किल सेट वापरून करा, ते तुम्हाला बेनिफिटच देणार, तुम्हाला चांगलाच पगार देणार. आता त्याच्यामध्ये तुमचं ब्रेन किती इनपुट टाकतो हे तर अनुभवानंतरच येणार ना. आता day 1 मध्ये तर होणार नाही. सो फुलस्टॅक डेव्हलपमेंट करायचं का डेटा सायन्स करायचं, यामध्ये तुम्ही किती मेहनत टाकताय हे महत्वाचं. दोन्ही गोष्टी बेस्टच आहेत, त्यात चांगलंच अर्न करून देणार. उलट AI डेटा सायन्स करताय तर AI बेस्ट खूप चांगल्या कंपन्या आहेत, पगार खूप भारी भेटतो, पण अरे तुलाही समजलं पाहिजे ना. बरं नाही काय आलं तर रात्री 11-12 वाजेपर्यंत जागाची क्षमता ठेवली पाहिजे. नाहीतर माझा टाइम झाला, 9 वाजले मी झोपलो, तुमच्यासाठी नाही IT. IT तेच लोकांना खूप कुतूहल असतं आणि असं ग्लॅमरस दिसायला असं एकदम हे दिसतं, पण आतल्या ज्या गोष्टी असतात ना त्या खरंच कोणाला माहिती नसतात, की किती मेहनतीचं काम आहे हे, किती समजून घ्यायचं काम आहे, किंवा आपल्याला हे सगळ्या गोष्टी झेपतायत का नाही हे सुद्धा कळणं, स्वतःला कळणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये. याचं मी एक बेस्ट एक्झाम्पल देते, की जे लोक 12 तास ड्युटी करतात ना त्यांना 18 ते 20 हजार पगार मिळतो. ते जगातले सगळ्यात हॅपी लोक असतात, कारण वापरायचं नाही. ओके. पण ज्या ठिकाणी खूप पगार मिळतो ना, तो पगार वेळेचा नाही मिळत, तो पगार मिळतो जबाबदारीचा. बरोबर. आणि जबाबदारी माणूस तेव्हा घेतो जेव्हा तो स्किलफुल असतो. तर मग आपल्या स्किलला जर ज्या वेळेस आपण त्या वेळेच्या बाउंड्रीज मध्ये बांधतो ना, आपल्याला कोणीही जास्त सॅलरी देत नाही. बरोबर. पण ज्यावेळेस आपण जबाबदारी घेतो ना, की मला हा टास्क करूनच द्यायचा, किती वाजले तरी मी घड्याळाकडे बघणार नाही, त्याच वेळेस आपल्याला तेवढे चांगले इनपुट्स मिळतात आणि एक लक्झरीज लाईफ मिळते. नक्कीच. ITचा रूल फार सिम्पल आहे, की तुम्ही त्या क्लायंटच्या वेळेप्रमाणे तुम्ही त्याला इनपुट्स द्या, आउटपुट द्या, तो तुम्हाला तेवढे इनपुट दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढे रॉकेट सायन्स नाहीये. जर ठरवलंच ना, 60 महिने खूप झाले IT मध्ये जॉब मिळवायला, पण लोकांनी त्याचा बाऊ पण करून ठेवलाय. कारण काय झालंय ना, की घरच्यांच्या नजरेत मी एकदम सिन्सिअर आहे, मी अभ्यास करतोय, सगळं करतोय, पण माझं अर्ध लक्ष रील्स मध्ये. आणि प्रॅक्टिकली काय झालंय, की व्हिडिओ कॉन्टेंट जो आहे, जो मनावरती खूप इम्पॅक्ट करतो सगळ्यांच्या, की आपण नाही विसरत. आता एखादं गाणं असेल बघा, आपण लिरिक्स विसरू शकतो, काही वर्षांनी विसरतो, पण एखादा मूवी असेल बघा, आपण विसरतो का? नाही. आपण तो तसं दुसऱ्याला सांगतो. अगदी अगदी. म्हणजे या पिक्चर मध्ये हे झालं होतं का? कारण व्हिज्युअलायझेशन असतं. त्यामुळे इंस्टाग्राम आणि युट्यूब शॉर्ट्स यामुळे काय झालंय, की मुलांना असं वाटायला लागलं की तेच एक रियालिटी आहे. बरोबर आहे. आणि मग त्या विश्वामध्ये असताना जे कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. मीन्स स्टुडंट्स आर डिस्ट्रॅक्टेड. करेक्ट. दे कांट स्टे विदाउट मोबाईल. म्हणजे काही एखाद्या विद्यार्थ्याला जर मी असं म्हटलं ना सेशनमध्ये, की मोबाईल नको वापरू, त्याला भयंकर राग येतो. दॅट इज अ ऍडिक्शन. आता एखादा जुना ऍडिक्टेड माणूस आहे, त्याला आपण म्हटलं की तू हे सोड, त्याला किती राग येईल आपला? आवडणार नाही, कारण त्याने स्वतःला त्या गोष्टीमध्ये स्वीकारून ठेवलेलं आहे, इन्व्हॉल्व करून घेतलेलं असतं. सो आता मी हे ऑब्झर्व करते, पण ती गोष्ट त्याच्या भल्याची आहे. हे आता लहान मुलासारखं आपल्याला त्याला सांगावं लागतंय. हे सांगायची गरजच नाही पडली पाहिजे. जर तुम्ही इफ यू आर मेड फॉर IT, यू शुड बी लाईक दॅट ओनली. तरच करा. माइंडसेट घेऊनच तुम्ही त्या क्षेत्रात उतरला पाहिजे. कारण की कसं होतं, लोक ब्लेम करायला बसले, कारण खूप इझी आहे. मुलांसाठी खूप इझी आहे, की ह्याच्यामुळे नाही झालं, म्हणजे आयुष्यभराचा ब्लेम स्वतःवर दुसऱ्यावरती टाकणं. जसं कॉलेजमुळे प्लेसमेंट नाही झालं, कॉलेज नाही, मला का नाही मिळवता आलं. मला काय म्हणायचंय, की कॉलेजमध्ये मुठभर तरी मुलं प्लेस होत असतील मॅडम, मग ते मुठभर मुलं काय करतात, त्यांच्या सवयी काय आहेत, त्यांनी काय केलं वेगळं जेणेकरून त्यांचं झालं प्लेसमेंट, माझं नाही झालं. हा माइंडसेट जर प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवला तर का नाही म्हणजे बेरोजगारी राहणारच नाही. खरंय, अगदी बेरोजगारी राहणारच नाही. पण आपल्याला काय हॅबिट झाली, की मला ह्याच्यामुळे नाही मिळालं, कॉलेजमुळे नाही मिळालं, मला त्याच्यामुळे नाही मिळालं, मला मिळवता कसं येईल यासाठी जर तुम्ही रोज विचार केला ना, तर तुमच्यासमोर 10 मार्ग मिळवण्याचे मोकळे होतील, की अरे मी ह्या मार्गाने मिळू शकतो, मी त्याने मिळू शकतो. सो थोडासा माइंडसेट पण पॉझिटिव्ह असला पाहिजे, की नाही माझं होईल, मी करेल आणि मी करणार आहे. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच या सगळ्यामध्ये मला वाटतं आई वडिलांचा सुद्धा तेवढाच रोल असतो, खूप जास्त.
खूप नाही का? जास्त खूप जास्त. कारण त्यांनी तो पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करणं बरोबर आहे. गरजेचं आहे. कारण त्यांचं कसं होतं की आणि ते तळतळ करत असतात. हो. पण कुठेतरी ना ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. जसं मी स्पष्टपणे बोलते की तुम्हाला म्हणजे वाद करायचे असतील तर तुम्ही पर्सनली करा, मुलांसमोर नका करू. बरोबर. त्यांना विनाकारण असं वाटायला लागतं की यार आपल्यामुळं घडतंय, आपल्यामुळे हे Guilt होतंय. यायला लागतं हा, दे शुड नॉट फील गिल्टी. कारण एक एज असतं ना 21 to 25. ते एज म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या लाईफ मधले टर्निंग पॉइंट्स असतात. जर त्या एज मध्ये त्यांनी करेक्ट स्टेप्स नाही उचलल्या तर त्याला त्याच्यात 35 पर्यंत त्याचं परिणाम भोगावं लागतात. तर त्यापेक्षा त्या एज मध्ये त्यासोबत खूप पॉझिटिव्ह राहा आणि एवढेही कम्फर्ट झोन मध्ये जाऊन देऊ नका की पार अगदी लिटरली. मी एक एक्झाम्पल देते. एका मुलाला स्ट्रेस वाटला म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला मनालीला फिरायला पाठवलं. हो बापरे. आणि म्हणजे अजून एक एक्झाम्पल देईल की जॉब शोधायला अबुधाबीला पाठवलं 3 महिने एकाला. काहीतरी पॉलिसी असतात ना ते विजाच्या. हे चाललंय. म्हणजे जस्ट इमॅजिन की पॅरेंट्स एवढं ते करायला तयार होतात. वाटेल ते करतात. आणि हे कोणा बाबतीत आहे? सिंगल पॅरेंट्स ज्यांना एकच मुलं आहे. एकच मुलाबाबतीत हे सगळं घडतंय की माझा एकच आहे बाबा, तुला जे हवं ते कर. एवढंही करू नका की पार अगदी तो ग्रँटेड पकडेल की तो मेहनतच करणार नाही म्हणता येईल आपल्याला या गोष्टी. आणि दॅट स्टुडंट इज नॉट ॲट ऑल रेडी टू कम फॉर द क्लासेस फिजिकली. यायचंच नाही. एवढा कम्फर्ट झोन, एवढा पैसा आहे. बापरे. मग आहे तो तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलाय. आज तुमच्या मुलाचा तो पैसा नाहीये. सो त्याला सांगा ना स्पष्टपणे की तू तुझं कमव. खरंच आहे. जर तो डेव्हलप होणार असेल तो तुमचा पैसा 4 वर्षात उडू शकेल ना, जर तुम्ही त्याला ते नाही केलं तर. पण आज तुम्ही त्याला म्हणताय की तू मनालीला फिरून ये, तुला स्ट्रेसफुल वाटतंय तर. आणि विशेष म्हणजे फिरायला जाताना सोबत कुणाला पाठवावं? जे मुलं त्यांच्या आयुष्यात सक्सेसफुल आहेत त्यांना सोबत पाठवावं. आणि आपला मुलगा बेरोजगार आहे. जस्ट इमॅजिन की त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल की बाकी सगळे सेटल आहेत, मीच बेरोजगार आहे. तो मुलगा आणि डिप्रेस्ड झाला. ही इज ओव्हर डिप्रेस्ड नाव. सो मग हे सगळं करण्यापेक्षा मला स्पष्टपणे हे म्हणायचंय की थोडेसे बिटर वर्ड्स असतात, असले पण पाहिजेत, बट दॅट इज मोर इम्पॉर्टंट ऍट सम लेवल ऑफ लाईफ. या रियालिटीची अशी एक जाणीव करून दिली पाहिजे आई वडिलांनी. थोडंसं तरी केलं पाहिजे. त्याचं अजून एक एक्झाम्पल देते. वाईस वर्सा. आमच्याकडे एक स्टुडंट होता, सांगायला मला काही लाज नाही वाटत. विषय असा झाला की जोपर्यंत तो आई वडिलांच्या छत्राखाली होता ना, ही वॉज वेल डिसिप्लिन्ड. एक एवढा म्हणजे परफेक्ट 80 अँड अबोव्ह मार्क्स थ्रू आउट पर्सेंटेज. BCA केले, MCA केले, सगळं काही एकदम प्रॉपर, एकदम गुणीबाड, एकुलता एक. द मोमेंट क्लासेसला पुण्यात आला, कदाचित हवा लागली असेल थोडीशी, पण मग लक्ष नाही अभ्यासात. एक कम्फर्ट झोन तयार झाला की ठीक आहे ना यार, मी जातो, सेल्फी काढतो, क्लासमध्ये बसले पण लक्ष बाहेर आहे, हे सगळं. आणि मग 7 महिने झाले, 8 महिने झाले, 9 झाले, अजून जॉबचा पत्ता नाही. प्लेसमेंटला कॉल दिल्यावरती कंपनीच्या बाहेरूनच माघारी यायचं की मला इथे नाही जायचं. बापरे. दिस कंपनी इज नॉट फॉर मी. आय एम एक्सपेक्टिंग समथिंग डिफरंट. 4 टाइम्स तसं केला. म्हणजे वडील ज्यावेळेस यायचे ना, मला लिटरली ते हात जोडायचे की आमच्यावर कृपा करा. आणि मला इतकं वाईट वाटायचं ना, कारण मीच ते पाहिलंय की अरे मुलगा म्हणजे त्याचं लक्षच नाही क्लासकडे, वेगळीकडेच लक्ष. म्हणजे फिजिकली आहे पण लक्ष वेगळीकडे नाहीये. मी त्यांना ना दुसऱ्या भेटीत स्पष्ट सांगितलं, मला खूप कीव आली त्यांची. मी स्पष्ट सांगितलं की हे असं असं आहे वातावरण, आम्ही द्यायला रेडी, आम्ही देतोय, पण तो घ्यायला रेडी नाहीये. बरं. सो मग त्यांनी काय केलं, ते गावाला त्याला घेऊन गेले, मोबाईल काढून घेतला, टीव्हीचा रिचार्ज केला नाही, सायकल दिली, बाईक काढून घेतली. माझी बाईक आहे, माझ्या पैशात, तुझी नाहीये. आणि 2 महिने घरातले सगळे कामं, भाजी, पीठ सगळं दळून आणायला सांगितलं. बरं, तू कर सगळं, आणि तुला हेच लाईफ भेटणार जर तू काही कष्ट नाही केलेस तर. कारण हे सगळं माझी कमाई, तुझी कमाई नाहीये. सो मग तो ऑनलाईन मध्ये मॉक इंटरव्ह्यू देत होता. लिटरली 2 मंथ्स नंतर जेव्हा तो रिटर्न आला ना, तर त्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक डिफरन्स होता. मग तुम्हाला एकच वाक्य बोलला की मॅम मला आई वडिलांसाठी काहीतरी करायचंय. मी त्याला जाणीव होणं किती महत्वाचं ना ही गोष्ट. हा, मग हे मी आधी 9 महिने सांगत होते, त्यावेळेस त्याला कळत नव्हतं. त्याचे हे उद्गार आले की मला काहीतरी करायचं. पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये तो प्लेस पण झाला. आणि नाव ही इज वर्किंग सक्सेसफुली. सो कुठेतरी जाणीव करून दिली पाहिजे त्या वेनी. म्हणजे लाईक देवेर लाईक शेतकरी, सो त्याने ते केलं, त्याच्यासाठी ते वर्क झालं. बाकी पॅरेंट्सला माझा हाच सल्ला आहे की थोडंसं तुम्ही तुमच्या मुलांना, कारण इन्स्टिट्यूट किती भारी असेल तरी इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज हे भारी तेव्हाच असतं जेव्हा विद्यार्थी चांगले असतात. म्हणजे द्रोणाचार्य असते, करायची तयारी असते काहीतरी. म्हणजे द्रोणाचार्यांनी घडवलं सगळ्यांनाच,
पण अर्जुन हा एकटाच होता ना, अगदी. बाकीचे तर नाही घडले. हो, हो. पण तो शिष्य म्हणून तेवढा प्रॉपर होता किंवा त्याने स्वतःहून मेहनत घेतली म्हणून तो तसा घडला. बरोबर आहे ना. त्यामुळे इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज भारी नसतं, विद्यार्थी भारी असतात आणि पॅरेंट त्याच्यामधला एक दुवा आहेत खरंय. की त्यांच्या हेल्पनी सगळं काही शक्य होऊ शकतं. बरोबर. नाहीतर ही बेरोजगारी अशीच वाढत राहणार, हम्म. हा गॅप असाच राहणार हो, हो. की हा क्लासला येतोय काय करतोय माहित नाही, बरोबर. आम्ही पैसे देतोय आम्हाला माहित नाही. नाही, तुम्हाला हम्म. सगळं माहितीये. तुम्ही आजपासून हे म्हणता आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही सगळे रिपोर्ट्स घेतलेत क्लासचे आणि मग आता तुझं हे बोलणं आहे असतं आमचं. एक्झॅक्टली. आणि हे कराच, खरंय खरंय. हे कराच. वा, फारच छान सांगितलं तुम्ही. तर आजकाल मार्केटमध्ये बरेच कोचिंग क्लासेस आहेत की जॉब प्लेसमेंट सुद्धा आम्ही देतो किंवा, तर अशा वेळेस चांगला क्लास निवडताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे, किंवा मी असं म्हणेन की क्लास निवडताना रेड फ्लॅग्स कुठले आपण आधी पाहिले पाहिजेत, बरोबर की हे असेल तर आपण इकडे नाही जायचं. करेक्ट. सो रेड फ्लॅग्समध्ये पहिला मी रेड फ्लॅग हा सांगेल की मला ऑनलाईनमध्ये जर क्लास करायचा आहे तर पहिले तर मग मी व्हिजिट केली पाहिजे. ओके. मी लोक कोण आहेत हे पाहिलं पाहिजे. मॅक्झिमम टाइम काय होतं की मला हिंदी कॉल येतो ब्ला ब्ला ब्ला, ते इन्स्टिट्यूट पण एक्झिस्ट करत नाही कुठे आणि आपण काही लाख 2 लाख फी भरून टाकतो आणि नंतर आपला फोन नंबर ब्लॉक होतो. हे सर्रास घडतं. हो ना. आणि हा जो मिथ आहे ना डोक्यात की लाखो रुपये फी म्हणजे भारी क्लास, हे फक्त आय थिंक मोबाईल आणि गाड्यांच्या बाबतीत वर्क होऊ शकतं. पण इन केस ऑफ सर्व्हिस बिझनेस देर इज सम फिक्स्ड की बाबा ह्याचं एवढंच वर्थ आहे. साखर 40 रुपयेच किलो असू शकते. ते तसं आहे मॅडम. तुम्ही किती पण लोक ठेवा क्लासेस फील्डमध्ये, तुम्ही किती लोक ठेवा, डोक्यावरून पाणी त्याची वर्थ तेवढीच आहे. सो असं नका समजू की एकदम क्लीन ब्रँडिंग, एकदम भारी ब्रँडिंग म्हणजे तुम्हाला प्लेसमेंट मिळेल आणि लाखो फीज म्हणजे खूप प्रीमियम क्वालिटीचे क्लासेस वगैरे, असं काही नाही. कारण तुम्ही तर नॉर्मल आहेत ना. बरोबर. तुम्ही नॉर्मल माणसं आहेत, तर तुम्हाला समोरून एक कॉपरेटिव्ह टीम पाहिजे, ज्यांचं प्लेसमेंट पण सपोर्ट पाहिजे, ज्यांचं काउन्सिलिंग पाहिजे, ज्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्यांचं स्पोकन इंग्लिश सगळं पाहिजे. त्यासाठी गो गेट अँड व्हिजिट द ऑफिस फर्स्ट. हे करा. नेहमी लक्षात ठेवा की कुठलेही काउन्सिलर किंवा कुठलाही सेल्स पर्सन एकदा खोटं बोलेल, पण तुम्ही त्याच्यासोबत जर 3 वेळा बोललात ना तर तिसऱ्यांदा त्याची भाषा नक्की बदलेल जर तो खोटारडा असेल तर. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी करा. आणि मोठे लोक नेहमी म्हणतात ना की तुम्ही पुन्हा पुन्हा बोला, मग तुम्हाला कळेल की नेमकं काय. इरिटेट करा तुम्ही लोकांना, डिसिजन घेऊच नका. आज तुम्ही तुमच्या जॉबमुळे फ्रस्ट्रेटेड आहात आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तुम्ही घाईघाई सगळं ट्रान्झॅक्शन करून टाकलं, तुम्ही पैसे भरल्यावर अजून जास्त फ्रस्ट्रेशन मध्ये तेव्हा जाणार जेव्हा तुम्हाला कळणार आहे मला काहीच नाही भेटलं, हातात काही चाललं नाही. यापेक्षा लेट्स मेक शुअर इट की जर माझी काही हजारांची इन्व्हेस्टमेंट आहे तर मी 1000 रुपये खर्च करून पुण्यात येईल, क्लासला व्हिजिट करेल, मी बघेल, माझ्या डोळ्यांनी बघेल आणि मग मी ठरवेल या गोष्टी. आणि विशेष करून ह्या फील्डमध्ये म्हणजे हे पण लक्षात ठेवा की फार अगदी तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट लाईक कॉफी अँड ऑल दोज थिंग्स नेसेसरी नाही. हा, तुम्ही कार विकत घेतली केक कापला पाहिजे, कारण ते तुमच्या आयुष्याची मेहनत आहे. आयुष्यात कदाचित मिडल क्लास फॅमिली एखाद दुसरी गाडी घेते, रोज गाड्या तर घेत नाही, तर ती गोष्ट तिथे वर्क करते. पण इथे एक्स्ट्रा काहीतरी आहे तर समजून घ्या काहीतरी प्रॉब्लेम. कारण की मेन काय आहे की प्लेसमेंट. जर तुम्हाला प्लेसमेंटसाठी जर प्रूव्हन रिझल्ट दिसतात ना तरच तुम्ही करा, पण जर ते तसं नाहीये तर नाही. कारण की मॅक्झिमम ठिकाणी फोटोज यूज केले जातात, असं नाही. जर आज मी क्लास तुम्हाला देते आणि जर माझ्यासोबत तुमची जर्नी 6 महिन्यांची आहे तर तुम्ही माझ्याबद्दल 10 मिनिट तर बोलूच शकता. नक्कीच. की मी या टीम कडून हे शिकले, ते शिकले, मला हे इम्प्रुव्हमेंट झालं, ते झालं. हे पब्लिकला बघू द्या ना. दॅट इज द करेक्ट वे. आलं लक्षात. तर त्यामुळे थोडंसं रेड फ्लॅग साठी हे करा. अगदी फार आउट ऑफ स्कोप म्हणजे जर तुम्हाला माहिती तुम्ही सांगलीत राहताय, तुम्ही कधीच कोल्हापूरला किंवा तुम्ही कधीच बँगलोरला जाऊ शकत नाही, तर तुम्ही बँगलोर इन्स्टिट्यूट प्रिफर का करता? व्हाय? जर तुम्ही दरवाजा ठोकूच शकत नाही तर तुम्ही का करता या गोष्टी? त्यापेक्षा ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला तो कन्व्हिनियन्स आहे, त्या गोष्टी करा. तुमच्या घरातले आई वडील चुलते यांना घेऊन या, बहीण भावांना घेऊन या. कारण कदाचित होऊ शकतं की एखादी गोष्ट तुम्ही ऑब्झर्व नाही केली पण त्यांनी ऑब्झर्व केली. कारण की कसं याच्यामध्ये फक्त पैसाच नाही टाकायचा, अनुभव असतात ना आणि मोठ्यांचे सुद्धा. एक्झॅक्टली. आणि फक्त पैसाच नाही तर यासोबत तुम्हाला वेळ द्यायचा, तुम्हाला कोण शिकवणार आहे, काय असणार आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे. फार अगदी ब्लाइंडली डिसिजन नाही घेतला पाहिजे. तर हे रेड फ्लॅग्स आहेत. शक्यतो मी तर असंच म्हणेल की थोडंसं नाही का वेळ घेतला पाहिजे. असं नाही की बाबा खूप घाई केली कुणी. आणि विशेष करून एका बेरोजगाराचे 10 बेरोजगार फ्रेंड असतात. तर मित्रांनी सांगितलं म्हणून मी केलं, जास्त गोष्टी होतात. हा, हे नका करू. माझ्या मित्रांनी असं केलं म्हणून मी इन्स्टिट्यूट कडे गेलो आणि मग कसं त्यांनी फसवलं मला वगैरे. सो हे मित्रांमध्ये खूप गोष्टी घडतात रेफरन्स थ्रू.
पण मग रेफरन्स थ्रू जरी असेल तरी तुम्ही स्वतः भेटा, बरोबर, नक्कीच. तुम्ही स्वतः बघा, सगळ्या चौकशी करा, खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्ही एनरोलमेंट करा. Correct. कारण मॅक्झिमम ठिकाणी ना, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, रेड फ्लॅग सगळ्यात महत्वाचा हा आहे की सगळ्या गोष्टींना होकार मिळतोय तर समजून घ्या हे चुकीचं आहे. बरं. गुड टीम ऑलवेज से नो इफ दे डोंट हॅव दॅट सर्व्हिस. वी डू हॅव दॅट ॲटिट्यूड टू से नो. की एखाद्या स्टुडंटचं महत्वाचं आहे. बीकॉम बॅकग्राऊंड आहे, हाऊ डू आय सेल हिम अ फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट? ऑब्व्हियसली नो, बरोबर. बिकॉज लाईक बीकॉमला ओपनिंगच नाही आहेत. सो मी त्याचा वेळ आणि पैसा का बर्बाद करू? बरोबर आहे. सो हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर तुम्ही 4 ठिकाणी चौकशी करा, तुमच्या लक्षात येईल की एखादा सेल्स पर्सन फक्त हो हो म्हणतोय, भाऊ तो फक्त काहीतरी गडबड आहे. सो कोणीतरी आपल्याला नाही पण म्हटलं पाहिजे. हो, बरोबर. सो यू डू हॅव सम डिमांड्स अँड दे विल से नो इफ दे आर जेन्युइन. करेक्ट, करेक्ट. सो हे पण गट्स असले पाहिजे, नाहीतर येतोय पैसा द्या बाबा, हे याच्याने तुमचा पैसा गेल्याशिवाय राहणार नाही. सो हे सगळं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. महत्वाचं ते सगळे रेड फ्लॅग सांगितलेलं तुम्ही. इम्पॉर्टंट आहे. अगदी. आणि अजून एक गोष्ट अशी पण आहे की ज्या गोष्टी प्राईम प्लेसला असतात तर त्या ठिकाणी चांगल्या घरातले लोक काम करतात. मीन्स दे आर कमिटेड टू दॅट पर्टिक्युलर वर्क. बट ज्या ठिकाणी लोकल गोष्टी येतात ना, मग तो माइंडसेट आहे तोच असतो. सो कुठेतरी जर तुम्हाला क्वालिटी हवी ना, तर तुम्हाला क्वालिटीसाठी थोडंसं इन्व्हेस्ट करायला लागतं की नाही यार ठीक आहे. म्हणजे जसं की आता समजा विठ्ठल कामत सरांचं एक्झाम्पल देईल की त्यांच्या जेवढ्या चेन आहे तर त्या ठिकाणी एक क्लास जातो, बिकॉज दे नो की क्लीन वॉशरूम्स भेटणार आहेत, मी तिथेच थांबणार, बरोबर. ते दुसरीकडे कुठेही थांबत नाहीच जाणार. सो तसं येते की जर पुणेरी पॅटर्न म्हटलं की तो एक क्लास आहे, तो एक ब्रँड आहे आणि त्याची एक ब्रँड व्हॅल्यू आहे. बरोबर. सो त्यामुळे मला तेच म्हणायचं की ऍटलिस्ट तुम्ही त्या गोष्टी व्हिजिट करा. यू डू व्हिजिट ओव्हर देअर, हॅव अ डिस्कशन विथ द टीम्स 2-3 टाइम्स अँड देन यू थिंक अबाउट इट. तर IT फील्डमध्ये यायचं तर तुमच्याकडे हाय क्वालिटी लॅपटॉप पाहिजे, चांगला कॉन्फिगरेशनचा डेस्कटॉप तरी पाहिजे. तर हे नेसेसरी आहे का या सगळ्या गोष्टी? कारण काही काही मुलांकडे बजेट कमी असतं, पण आता IT मध्ये जायचं म्हटल्यावर एक हाय क्वालिटी आपल्याला लॅपटॉप हवाय असं थिंकिंग असतं. तर त्याबद्दल काय सांगा? लॅपटॉप तर असावाच, कारण त्याशिवाय ITचं काम आपण करू शकत आणि नाही. कुठल्या कॉन्फिगरेशनचा आपल्याला लॅपटॉप लागेल तेही सांगा. अगदी करेक्ट. सो याचा अर्थ असा होत नाही की एकदम ब्रँड न्यू 70-80 हजार रुपये खर्च करावे किंवा 5,000चा EMI डोक्यात घेऊन रोज फिरावा असं होत नाही. कामापुरता असेल सफिशियंट आहे, कारण शेवटी कंपनी आपल्याला देणार असेल. रिफर्बिश नावाचे लॅपटॉप्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात, कुठूनही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय की इंडस्ट्रीमध्ये 3 इयर्स यूज केलेले लॅपटॉप ॲज इट इज बाहेर निघतात आणि त्याच्यामधला सगळा डेटा इरेज होतो आणि ते लॅपटॉप रेडी कंडिशनमध्ये आपल्याला वापरायला मिळतात, जे हार्डली 13 ते 15 हजारापर्यंत भेटतात. जनरली i5 अँड अबोव्ह कॉन्फिगरेशन असावं, 8 GB इंटरनल रॅम असावे, जेणेकरून पुढच्या 5-6 वर्षात आपल्याला काही प्रॉब्लेम नाही फेस होत. तर हे कॉन्फिगरेशन असलं पाहिजे. ऍटलीस्ट रिफर्बिश पाहिजे, जेणेकरून हिटिंगचे प्रॉब्लेम, डेलिकेट असण्याचे प्रॉब्लेम हे सगळे अवॉइड होतात. सो हे घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की आपण पर्सनल लॅपटॉप घेतो जे फार डेलिकेट असतात आणि ज्याला रिपेअरिंगला फार खर्च येतो. सो आणि होतं असं की एवढा पैसा खर्च केल्यानंतर क्लासला पण बजेट शिल्लक राहत नाही. सो ते सगळं मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा एक बेसिक गरज भागते बस झालं. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही 4 ID इन्स्टॉल करा, तुम्ही किती सॉफ्टवेअर टाका तरी ते हँग पडत नाही. म्हणजे तुमचं ऑनलाईन मीटिंग चालू आहे, सोबतच तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आणि त्यावरती तुम्ही डेमो देताय, तरी पण ते हँग नाही होणार. पण i3चा प्रॉब्लेम थोडासा होऊ शकतो, तो स्लो पडू शकतो. त्यामुळे i3ला प्रिफरन्स देऊच नका, i5 अबोव्ह घ्या शक्यतो. पण ऍटलीस्ट रिफर्बिश घ्या, कारण तो थोडासा स्वस्त तरी आहे HP किंवा डेलचा. पण पर्सनल लॅपटॉपकडे शक्यतो मूव्ह ऑन होऊच नका, कारण तसं जर केलं ना तर इन्व्हेस्टमेंट तर जातेच, पण कालांतराने तो तसाच पडून राहतो. सो हे गरजेचं आहे. तर गृहिणींसाठी करिअर निवड, IT करिअर निवडतानासाठीचे काय बेस्ट ऑप्शन तुम्ही सांगाल? कारण काही वेळेस कसं होतं की डिलिव्हरी नंतरची गॅप असते किंवा काही पर्सनल रिझन्स असतात गॅप घेण्यामध्ये, तर त्यासाठी काय सांगाल तुम्ही? आता जर अशी सिच्युएशन असेल ना की खरंच मूल खूप लहान आहे आणि बाहेर पडणं शक्य नाही, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये एडिटिंग शिकलं पाहिजे. SEO, सोशल मीडिया याच्यामध्ये भरपूर आता एजन्सीज वरती काम चालतं, तर ते करणं गरजेचं आहे. कारण ते घरात बसल्या बसल्या शक्य आहे. आज किती नाही म्हटलं तरी एका रीलचे 300 ते 500 रुपये कोणी पण देतं. सो थोडंसं ते केलं पाहिजे. व्हिडिओ एडिटिंगमध्ये भरपूर चांगला पैसा मिळतो. त्यासाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटर जरा चांगल्या कॉन्फिगरेशनचा घेतला तर आपलं तेही काम सुरू होतं. किंवा टेक्निकली जर फार स्ट्रॉंग असाल, बाहेर पडता येते जर असं वाटत असेल, तर डेटा अनालिसिस सारखे कोर्सेस केलं पाहिजे. किंवा डेव्हलपमेंट, जर तुम्हाला
पुराणाचा इंटरेस्ट असेल डेव्हलपमेंटमध्ये तर तुम्ही तेही करू शकता. डेटा सायन्स सारखे चांगले कोर्सेस आहेत, हेही ते करणं गरजेचं आहे. पण यासोबत जो सगळ्यात मोठा गॅप झालाय तो झालाय कॉन्फिडन्सचा. सगळ्यात मोठा तो प्रॉब्लेम लॅक होता की बाबा माझा एवढा गॅप आहे आणि आता मला बोलायला कॉन्फिडन्सच नाहीये, कारण की आता नॉलेज नाहीये. बघा, कॉन्फिडन्स कधी येतो? ज्यावेळेस आपल्याकडे नॉलेज असतं. म्हणजे एक्झाम मध्ये मुलगा कॉन्फिडेंटली तेव्हा जातो ज्यावेळेस त्याने अभ्यास केलेला असतो. तसं आहे. सो त्यासाठी आधी अपग्रेड करणं गरजेचं आहे. आणि अपग्रेड करताना मी कसं फ्लुएंटली इंग्लिशमध्ये बोलेल, म्हणजे HR राऊंड, GD हे सतत अटेंड केलं पाहिजे, जे आमच्या इथं डेली चालतं. तर हे करणं गरजेचं आहे, कारण ते केल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास आपला पूर्ण जागा होतो की नाही, मी बोलू शकते बाई. कॉन्फिडन्स हे गरजेचं आहे. कॉन्फिडन्स देणारे लोक आजूबाजूला पाहिजेत, नाही तर बाबा तुझं काही होत नाही म्हणून म्हणजे बोलणारे जास्त असतात. एक्झॅक्टली. म्हणजे तू काही करत नाही, तुझं काही होऊ शकत नाही, तू कधी करणार आहेस, असं बोलणारं वातावरण थोडंसं दूर राहिलं पाहिजे. म्हणजे काइंड ऑफ एक लेट गो ऍटिट्यूड पाहिजे की जाऊ द्या, हे यांचं रोजच आहे. स्वतः पॉझिटिव्ह कसं राहता येईल इकडे लक्ष दिलं पाहिजे. जर लाईफ पार्टनर खूप सपोर्टिव्ह आहे तर त्यांनी सपोर्ट केलं पाहिजे कुठेतरी, की नाही बाबा तू कर, भले तुला आज 4 पैसे कमवायची आवश्यकता नाहीये, पण तू स्वतःसाठी काहीतरी कर. तू कॉन्फिडंट बन, मुलांना फायदा होईल, त्यांना तू चांगली डिरेक्शन दे. किंवा असे टेक्निकल सपोर्ट असेल किंवा टेक्निकल जॉब असतील, असे ऑनलाईन सुद्धा भरपूर अवेलेबल असतात. सो त्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला ग्रॅब करता येतात. IT कंपन्यांचे खूप सगळे कामं चालतात, त्याच्यामध्ये वुमन्सला प्रिफरन्स आजही मिळतो. पण हा सगळा जो लॉट आहे आफ्टर पोस्ट मॅरेजचा गॅप झाला, हा खूप मोठा आहे. आणि यासाठी कमबॅक वुमन सारखे चांगले प्रोग्राम्स पण MNCचे असतात. असं नाही की बाबा ते घेत नाही, दे डू हॅव रिक्वायरमेंट ऑफ द वुमन्स, बट स्टील आपण तिथपर्यंत जाण्यासाठी थोडंसं अपग्रेड करणं गरजेचं आहे. सो असे बरेच ऑप्शन आहेत. आणि इंग्लिशसाठी मी तेच सांगेल की जे रिअल टाइम सेशन चालतात त्याच्यामध्ये व्हिडिओ ऑन करून, जसं आम्ही घेतो सगळे तयारी करून, ते केलं पाहिजे अटेंड. बऱ्याच वेळा काय होतं की वेळात वेळ मला वेळच मिळत नाही, असं नाही, वेळ द्यायला पाहिजे. चांगल्या पुणेरी पॅटर्न तुमचं कोचिंग क्लासेस आहेत, तर त्यामध्ये गृहिणींसाठी किंवा वुमन्ससाठी सुद्धा असे काही प्रोग्राम्स तुमच्याकडे आहेत का? येस, ते तशा गोष्टी सुद्धा आहेत की समजा आता यायलाच पॉसिबल नाहीये, तर आपले सगळे जे ट्रेनिंग चालतात ना, तर ते क्लासरूम आणि ऑनलाईन सेम टाइमला ऑनलाईन आणि क्लासरूम मोड मध्ये चालतात. बरोबर. ओके. सो एनीवन कॅन अनलॉक देअर. यस, ते कॅमेरा ऑन करून त्यांचे इंट्रो देतात, बोलतात, हे सगळं आहे. आणि दॅट इज टोटली प्रायव्हेट रेकॉर्डिंग्स, फक्त तेच त्यांना ऍक्सेस असतो. सो त्यामुळे कसं होतं की ते हॅसल फ्री करू शकतात. विशेष करून कोणाचं नाव डिस्क्लोज होत नाही, फक्त ID असतो. तर ह्या खूप सगळ्या गोष्टींची केअर घेतली आहे, त्यामुळं खूप इझिली म्हणजे हाऊसवाईफ अपग्रेड करतात. आणि मी तर असं खूप सगळ्या बघितल्यात की ज्या खूप नाही का ऍडजस्टमेंट करून येतात, कारण त्यांना घराच्या बाहेर पडायचं असे. आणि घरच्यांनाही आता कुठेतरी लक्षात येऊन गेलंय की एकाच्या पगारावर काय होत नाही चालत. पुण्या शहरात राहायचं असेल किंवा मुंबईत राहायचं असेल तर थोडंसं हेल्पिंग हँड पाहिजे. तर त्यामुळे काही काही एज्युकेटेड फॅमिलीज तर खूप म्हणजे तत्पर आहेत. आणि मी असेही बघितलेत की एका म्हणजे मुलीचे सासू सासरे त्याच्या मुलाला सांभाळतात 2 तास, आणि 2 तास त्या मुलगी म्हणजे ते क्लासला येऊन जातात. असे ऍडजस्टमेंट केलेले खूप सपोर्टिव्ह लोक आहेत आणि मी पाहिलेत. असंच पाहिजे ऍक्च्युली, प्रत्येक फॅमिलीनी असं सपोर्ट दिला पाहिजे. बरोबर. आणि कुठेतरी ना म्हणजे सांगणंही गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपणच कप हातात द्यायची सवय लावली ना, तर तो कप थोडासा वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. चुका आपल्या पण आहेत बऱ्याच ठिकाणी की आपण असं म्हणतो की मला जाऊ देत नाही, पण कुठेतरी आपण तो स्टँड घेणं गरजेचं आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हा राईटच नाही सांगायचा की समोरच्याने सपोर्ट करा. तोपर्यंत तुम्हाला कुणी सपोर्ट करणार नाही. जोपर्यंत तुम्ही काहीतरी बनत नाही, तुम्ही 4 पैसे घरात, मी तुम्हाला आता सांगते, तुमचा पहिला पगार उद्या सगळं काही बदलून जाईल. आणि हे बघितलंय मी, हे बदललेलं मी बघितलंय. इनफॅक्ट तुम्हाला सकाळचा डबा पण मिळेल आणि कदाचित संध्याकाळचं जेवण पण रेडी असेल. पण तिथपर्यंत जाण्यासाठी घराच्या बाहेर पडा, थोडंसं अपग्रेड करा, कारण त्याशिवाय काय नाही होऊ शकत. कम्फर्ट झोन सोडणं खूप गरजेचं आहे. तर एकीकडे कंपन्यांमध्ये हायरिंग सुद्धा चालू आहे आणि एकीकडे मुलं क्लासेसला जाऊन सुद्धा बेरोजगार आहेत. तर हे अंतर किती वाढत चाललंय, ही ऍक्च्युअल रियालिटी काय आहे? याच्यामध्ये कसं आहे की रिक्वायरमेंट आहे, कंपन्या रनिंग आहेत, आणि कंपन्यांमध्ये 2च गोष्टी इम्पॉर्टंट असतात कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये. आपण बघू शकतो बिझनेसचे 2 प्रॉब्लेम्स आहेत, जसे मी नेहमी सांगते, लोक आणि पैसा. पैसा बँका देऊ शकतात, लोक नाही ना देऊ शकत. मग जर लोक कामं करतात, ते येतात पण ते जातात पण. रिक्वायरमेंट आहेत. मेन गॅप कुठं आहे की आज एखाद्या कंपनीला डेटा अनालिस्ट पाहिजे आणि आपण म्हणतोय मी फक्त इंजिनियर आहे, तर हा मोठा गॅप आहे. दुसरा काय गॅप आहे की आता मुलांना हे जेन्युइनली सांगणारे फार कमी लोक आहेत.
की इथे जेन्युइन रिक्वायरमेंट आहे. करेक्ट करेक्ट. आणि ते असण्यामागे ऍटलिस्ट एखादी तरी चांगली टीम पाहिजे. बरोबर. म्हणजे लाईक पेड एक्सटेन्शन्स असतात कंपन्यांचे, जसं की आता आपण नोकरीचं पॅकेज घेतो, एखादी कंपनी काय करते, हायरिंगसाठी पॅकेज घेते, कारण लोक ही प्रायोरिटी, बरोबर. आणि ज्या लोकांना जॉब पाहिजे त्यांना ती आउटबाउंड कॉल करते. पण फ्रेशरचं काय, पण फ्रेशरचे इंटरव्ह्यू अरेंज करण्यासाठी प्लेसमेंट टीम असली पाहिजे. ह्या टीम काही ठिकाणी मिसिंग आहेत, ह्या टीमच नाहीयेत. मी तर सांगेल की मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आले, बऱ्याच ठिकाणी मी फिरले. अशा काही प्लेसेस आहेत की जिथं प्लेसमेंटचे टीपीओजच नाही आहेत. अच्छा. दे डोंट हॅव सच थिंग्स. फक्त टीचर्स आहे आणि टीचर्सला सांगितलं की तुम्ही करा. इज इट रिअली पॉसिबल? कारण की कुठल्या IT कंपनीच्या HR ला कनेक्ट करायचं असेल तर ऍटलिस्ट प्रॉपर एक कम्युनिकेशन हवं, मेल हवं, टाईप हवं, आणि ते आपल्याकडून का घेतील याचं क्लॅरिफिकेशन तरी हवं की व्हाय दे विल हायर फ्रॉम अस. तर देअर शुड बी टीम की हू कॅन रिप्रेझेंट अवर इन्स्टिट्यूट. तर हे असणं गरजेचं आहे. आणि मग त्या टीमचं काम आहे की बाबा हा बंच ऑफ स्टुडंट आहे आणि मला हा इथं रेफर करायचा, हे इम्पॉर्टंट आहे. आणि तिथं जर नाही होते तर नेक्स्ट कंपनी. सो देअर शुड बी सच थिंग्स इन द मार्केट, आणि हे मिसिंग आहे खूप ठिकाणी. सो त्यामुळे मला असं वाटतं की गॅप याच्यामुळे, हे क्लासेस करून मुलं मार्केटमध्ये फिरतात, ह्याला हे एक बेसिक रिझन आहे. दुसरं रिझन हे सुद्धा आहे की आज जर मला जॉब पाहिजे तर ते इंथुझियाझम माझ्यात पाहिजे की मला जॉब द्या. स्वतःहून कोणी येऊन देणार नाही. सो मुलांनी अप्रोच करणं गरजेचं आहे. आता एखाद्याच्या खांद्यावर बंदूकच ठेवली तर कदाचित तो तर नाहीच देणार. कुठेतरी अप्रोच बदलणं गरजेचं आहे की बाबा मी असं, कारण की तुमचं बिहेवियर मॅटर करतं. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की एका बिल्डिंग समोर तो जाऊन उभा राहिला कंपनी समोर, आणि मला म्हणजे त्याने चॉईस ठेवले स्वतःकडे. जो काही तो फ्रेशर असलं आहे तर त्यांनी अशा वेळेस असे चॉईस ठेवायला नकोत. ऍटलिस्ट ना थोडंसं पोलाइट बिहेवियर हवंय. आणि जर हे बघा, तोंड गोड तर जगात सगळं काही भेटतं, पण जर तुमच्याकडे तेच नसेल मग तुम्ही काय शिकला थ्रू आउट अ जर्नी, व्हॉट यू लर्न, नथिंग. सो किती एज्युकेटेड आहे हे नंतर येतं, पण तुमचं बिहेवियर आधी येतं. ऍटिट्यूड आणि बिहेवियर हे खूप इम्पॉर्टंट आहे. मॅक्झिमम मुलं खूप पटकन अग्रेसिव्ह होतात, खूप पटकन राग येतो आणि रागाच्या भरात काहीतरी खराब बोलून जातात. आणि मग ती टीम समोरच्या गोष्टी नोट करते की अरे हे आताच असं आहे तर पुढे कसं होणार. सो दॅट इज द मेन रिझन की आय एम देअर टू टीच द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॉर माय ऑल स्टुडंट्स. की माझं ते काम आहे की काही झालं तरी कंपन्यांच्या लोकांसोबत, HR सोबत खूप पोलाइटली वागायचं असतं, बोलायचं असतं. दे आर द बेस्ट हेल्पिंग हँड्स. सो त्यांच्याकडे खूप चांगल्या रिक्वायरमेंट असतात, मागता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे की ठीक आहे आज तुमची रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यामध्ये मी फुलफिल होत नाही. इफ देर आर एनी रिक्वायरमेंट, व्हॉट इज द फॉलोअप डेट अँड टाइम दॅट आय कॅन टेक द फॉलोअप ऑफ युअर. हे करता यायला पाहिजे. हे कम्युनिकेशन ॲबिलिटीज डेव्हलप झाल्या पाहिजे. आपण जर पॉझिटिव्हली मागितलं तर कोणी पण आपल्याला हेल्प करतं, पण आपल्याला ते कोणी शिकवलंच नाही, सांगत नाहीत आणि हे कोणी शिकवलंच नाही. सो माझं ते मेन काम आहे की जर बेरोजगारी खूप जास्त आहे आणि इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे तर ब्रिज कव्हर करायचं काम आम्ही करतोय. की ठीक आहे यार, इथे रिक्वायरमेंट आहे, मुलांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, आपण त्यांना स्पष्टपणे जाऊन सांगू, हे आम्ही करतोय. त्यामुळे शक्यतो तो जास्त वेळ येत नाही. आणि अनअवेअरनेस हा खूप मोठा फॅक्टर आहे की आपण जे म्हणतो ना की ठीक आहे मला कोणीतरी चांगलं पर्सन सांगतंय, असे एखाद्याच्या फॅमिलीमध्ये किती कॉन्टॅक्ट पर्सन असतात की जे जेन्युइनली IT मध्ये काम करतात? फारच कमी. फार कमी. एखादा दुसरा असतो तोही टाईट बिझी असतो, त्याला वेळच नाही, जेवायला वेळ नाही. तर मग तो नाही सांगू शकणार ना. मग बेस्ट ऍडवायझर कोण? आता जर तुम्ही तुमच्या 4 बेरोजगार मित्रांना घेऊनच रोज बसणार असाल तर तुम्हाला तेच रडगाणे गाणार आहेत ना. सो हा सर्वतोपरी आपला प्रश्न आहे की जर मला जॉब हवाय तर मला टीम सोबत कोऑर्डिनेट करायचं, मला ती इंथुझियाझम डेव्हलप करायचं, तर मग मिळाल्याशिवाय राहणार. म्हणजे घेणाऱ्याची क्षमता पाहिजे तेव्हा देणारा देतो. करेक्ट. हे गरजेचं आहे. मागता यायला पाहिजे, ते पण चांगले प्रश्न विचारा. तर हे सगळं पुणेरी पॅटर्न अंडर या सगळ्या गोष्टी शिकवल्या सुद्धा जातात. हे सगळं शिकवलं जातं. दॅट इज ओनली माय वर्क. म्हणजे इथे पण मी ह्या प्लॅटफॉर्म असण्याचं मेन तेच कारण आहे की आम्ही जे रोज काम करतो ना त्याच्यामधले जे चॅलेंजेस आहेत ते मी इथे स्पष्टपणे उघड बोलते आणि कुठेतरी त्या गोष्टी पटतात. म्हणजे लोकांना एवढा तुमचा एक्सपिरियन्स आहे, सो तो कुठेतरी म्हणजे ते दिसतच ना. आणि तर करिअर मध्ये अपना टाइम आएगा हे म्हणत बसण्यापेक्षा ती गोष्ट खेचून आणण्यासाठी आपल्याला 5 कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? पहिली गोष्ट कशी आहे की इंग्लिश येत नाही याचं रडगाणं गाण्यापेक्षा येईल कशी याच्यावरती फोकस केला पाहिजे.
मला वातावरण नाही मिळालं, माझ्या कॉलेजमध्ये नाही बोललं गेलं आणि माझे मित्र पण मराठीच बोलतात म्हणून मी मराठीच बोलणार. मराठीचा नारा तुम्ही जरूर लावा कारण तुम्ही मराठी, पण इंग्लिश म्हणजे तुमची लक्झरियस लाईफ आहे. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश बोलावंच लागेल. चुकीचं बोला, कसंही बोला, मोडकं तोडकं बोला, पण बोला. हा पहिला फेअर फॅक्टर बाजूला टाकायला लागेल. दुसरी गोष्ट, हात झाडून कोडिंगवरची प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे वरती बघून टायपिंग आलं पाहिजे, कोडिंगचं एवढं फास्ट ते केलंच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कोणी घेणार नाही. तिसरी गोष्ट, ऍप्टिट्यूड. चांगल्या कंपन्या ऍप्टिट्यूडची टेस्ट घेतातच. छोट्या कारणासाठी मला ऍप्टिट्यूड जमणार नाही असं नाही. 1ली ते 12वी पर्यंत मॅथ्स असतं, फार इझी असतं, एवढं काय डिफिकल्ट आहे असं नाही. 4 पेपर समोर ठेवा, तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. हे करा. चौथी महत्वाची गोष्ट की सगळं येतंय पण HR सोबत कसं बोलायचं हेच कळत नाही. HR राऊंडची तयारी करा, डील करणं करा, कारण की निगोशिएटच करत नाहीये, पगाराची डिमांडच होत नाही. तुम्ही फुकटच काम करायला निघालात असं तर नाही झालं पाहिजे. आज तुम्ही एवढी चांगली डिग्री घेतली, एवढी मेहनत घेतली, पगारही मागता आला पाहिजे, निगोशिएटही करता आलं पाहिजे, फ्लेक्झिबल पण राहता आलं पाहिजे, कॉन्फिडंटही पाहिजे. HR राऊंड मध्ये हँडलिंग स्किल शिका, ही चौथी गोष्ट. आणि 5वी गोष्ट, सातत्य ठेवा. सातत्याने हे सगळं करा. आज मी 15 दिवस कोडिंगचा अभ्यास केला, मी फार दमलो, चाललो फिरायला, हे नाही पाहिजे. जोर मिळत नाही तोवर करा. ह्या 4ही गोष्टी सातत्याने जर केल्या ना तर जॉब मिळाल्याशिवाय राहत नाही. अरे वा, मस्त. फार महत्वाचा हा सल्ला आहे तुमचा आजच्या एपिसोड मधला. खरंच म्हणजे प्रत्येक मुलांनी, प्रत्येक स्टुडंटनी हे म्हणजे घोकून घेतलं पाहिजे स्वतःला की या 5 गोष्टी आपण करायच्याच आहेत, फॉलो करायच्याच आहेत रेग्युलर. आलाच पाहिजे. त्याशिवाय मी ही अपेक्षा ठेवूच कशी की मला लाखोंचा जॉब पाहिजे. 100%. मला आलं तरच मी अपेक्षा ठेवल. नक्कीच. असे मॅडम, स्ट्रेस कधी येतो माहितीये का? काम नाही केल्यावर. आणि काम करून आउटपुट नाही ना आलं तरी शांत झोप येते, कारण काम केलं, आउटपुट उद्या तरी येईलच. पण जर कामच नाही केलंच नाही तर काय, तर तो स्ट्रेस रोजच राहणार आहे. त्यापेक्षा ह्या 4ही गोष्टी सातत्याने करा, मेहनत घ्या, शांत झोप येईल आणि एक ना एक दिवस आउटपुट येईल. बरोबर. असं जेव्हा ChatGPT किंवा Co-Pilot सारखे जे हे आहेत AI टूल्स आहेत, ते स्वतः कोड जनरेट करतात, प्रॉम्प्ट जनरेट करतात, तर अशा वेळेस माणसांची का गरज अजूनही आहे मार्केटमध्ये? त्याबद्दल काय सांगा? अगदी करेक्ट क्वेश्चन विचारला. याचा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. माझं जे सर्कल आहे ना, याच्यामध्ये माझ्या वयाचे जे मुलं आहेत, म्हणजे माझे फ्रेंड्स, तर ते आता त्यांच्या करिअरमध्ये 12 वर्ष अनुभवी आहेत. ठीक आहे. तर वन ऑफ देम इज अ डेव्हलपर. ठीक आहे. सो मी हे बोलून दाखवलं, म्हटलं हे आता असं होतंय, आता काय नेमकं ॲज अ डेव्हलपर काय एक्झॅक्टली बायपास होते? तर म्हणे ॲक्च्युली असं जास्त काय होतच नाहीये. तसं एक्झाम्पल मला दिलं की एकदा ना मला एक क्वेरी लिहायची होती, टेबल बनवायचा होता डेटाबेसचा, आणि ती एवढी मोठी होती कारण ऑब्व्हियसली रिअल टाइम डेटा फार ह्यूज असतो. तर ती ना 3 to 4 लाईनची होती, जी लिहायला ना मला खूप टाइम लागणार होता. आणि मला माहिती होतं की ह्याचं आउटपुट हे पाहिजे मला, म्हणजे मी जर हे इनपुट दिलं म्हणजे तसं आउटपुट पाहिजे होतं. तर मी काय केलं ना, ChatGPTला ती प्रॉम्प्ट दिली, मला ते भेटलं, आणि काय झालं, माझ्या 2 तासाचा टाइम वाचला आणि तो टाइम मी माझ्या फॅमिलीसाठी दिला. याचा अर्थ असा नाही झाला की मी लगेच रिपोर्ट टाकला. मला मिळालेलं काम मी पूर्ण वेळेच्या आधीच केलं. इट डझंट मीन की मी कंपनीला जाऊन सांगितलं की हा मी लवकर केलं, मला दुसरं काम द्या. नो, मी माझ्या लाईफमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये व्हॅल्यू ऍड केली, त्यांना वेळ देऊ. सो ॲज अ डेव्हलपर जर तुम्ही बघता या गोष्टीकडं, तर AIची हेल्प घेऊन तुम्ही काम इझी करू शकता, तुमचा वेळ वाचू शकता, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करू शकता. इट डझंट मीन की तुम्ही लगेच बायपास होऊ शकता. फार कमी कामं बायपास होतात. मॅक्झिमम कामं हे फुल्ली डिपेंडन्सीवाले असतात. मॅक्झिमम ठिकाणी तर असं असतं की आपण रिअल टाइम जे टास्क असतात, म्हणजे एक कस्टमाइज रिक्वायरमेंट असते ना, तर त्यासाठीचे ते प्रॉम्प्ट वर्कही होत नाही. म्हणजे एव्हरीवेअर नाही होत. तुम्ही नॉर्मल एक कोड टाका, त्याच्यामध्ये एक्झाम्पल मी देईल, ॲडिशनचा कोड टाकून द्या, तुम्हाला विदिन अ सेकंड्स मिळून जाईल, कारण तो कुठे ना कुठे कोणतरी इंटरनेटला अपलोड केला. बरोबर. हे AI टूल कसे वर्क करतात की जो डेटा ऑलरेडी आहे तो फेच करतात. पण अशी एखादी कस्टमाइज रिक्वायरमेंट जर तुम्ही टाकली की जी ह्याच्या आधी कुणी विचारलीच नाही, किंवा क्लायंटचा एक कस्टमाइज डेटा त्याच्याबद्दल तुम्ही विचारताय, तर ते येणारच नाही. सो समवेअर सम हाऊ इट फेल्स. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ब्रेन वापरायचा आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की माझ्याबद्दल जर AI मी कसा वापरते याच्याबद्दल जर बोलायचं झालं ना, तर बऱ्याच वेळा मी AIचा यूज करून नाही करत. का? कारण मला असं वाटतं की माझा जो ब्रेन आहे ना, तो जास्त फास्ट आहे, की मी
कशाला तिथं जाऊन ते कर, Correct. मी पटकन टाईप करून पाठवून देते. बरोबर. बिकॉज जे टेक्स्ट आपण लिहितो ना तर ते समोरच्याला इझिली पोहोचतं, कारण भाषेमध्ये इमोशन्स असतात. बरोबर, आणि कनेक्ट होतं इझिली, लोकांना कनेक्ट होतं. पण तोच मेसेज जर मी एकदम प्रॉपर तिथून घेतला आणि मी त्याच्यात इमोजीस ऍड केला आणि मी असं केलं तर त्याच्याने काही वेगळा इम्पॅक्ट होतो. समोरच्याला असं वाटतं अरे हे काहीतरी वेगळं आहे, कंपनीचा मेसेज म्हणून इग्नोर करतील, बरोबर, चुकून आला की काय. सो कम्युनिकेशन जे आहे तर ते क्लिअर ठेवण्यासाठी मी स्वतः मॅक्झिमम टाइम नाही यूज करत. अच्छा. मग मी कुठे यूज करते की समजा मला 5 व्हिडिओज क्रिएट करायचे आहेत ना, मग मी त्यासाठी आयडियाज घेईल फक्त. मग त्याच्यात काय बोलायचं आहे माझा कॉल, कारण मला ते नकोय की जे तिथे आहे आणि जे पब्लिकलाही कळते की हे AI जनरेटेड आहे. कारण पब्लिकला मला बघायचंय, AI जनरेटेड कॉन्टेंटला नाही बघायचं. बरोबर. त्यांना माहिती की मॅम हे असं नाही बोलणार आहे, हे असं नाही, हे नसणार आहे, असं आहे. तर त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन आहे, कम्युनिकेशन आहे, ज्या ज्या ठिकाणी कस्टमाइज रिक्वायरमेंट्स आहे, तिथं माणसाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. बरोबर. AI ची तुम्ही हेल्प घेऊ शकता, बट AI नी तुमचं काम कधीही 100% रिप्लेस होऊ शकत नाही. उलट मला काय म्हणायचं की तुम्ही AI टूल शिका, पण कधी की ज्यावेळेस तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. ओके. तुम्हाला आधी उप्स कॉन्सेप्टच माहित नाही, व्हेरिएबल, तुम्ही डायरेक्ट AI वापरायला निघालात, हे झाली कॉपी, ही एक्झाम मधली कॉपी झाली. पण ज्यावेळेस तुम्हाला समजून घ्या म्हणजे ते काय AI. पण ज्यावेळेस तुम्हाला सगळे बेसिक कॉन्सेप्ट माहिती आहे, तुम्ही 1-2 वर्ष काम केलंय, तुम्ही फुल्ली डेव्हलप आहात, तुम्हाला डोळे झाकून उप्स कॉन्सेप्ट सांगता येतात, त्यावेळेस तुम्ही वापरा. बरोबर. की तुम्हाला ऑलरेडी माहिती आणि तुम्ही करताय, मग तुम्ही कॉन्फिडेंटली वापरा. पण जर तुम्हाला काहीच माहित नाही तर कॉपी करू नका, कारण पुढच्या वेळेस काय कॉपीला प्रॉम्प्ट टाकायचं हेही सुचणार नाही. काही दिवसांनी ब्रेन काम करणंच कमी होईल अशा वेळेस. सो स्टुडंट लेवलला मिसयूज ऑफ AI वाढतोय आणि एम्प्लॉई लेवलला तो कसा वापरायचा हे कळत नाही, ही दुविधा आहे. सो त्यासाठी प्रत्येक स्टेजला तो AI कसा वापरायचा हे कळायला पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे. येस. आपल्याकडे कसं मिडल क्लास फॅमिली मधले जे पेरेंट्स असतात किंवा ते नेहमी सिक्युरिटीचा जास्त विचार करतात की आपली नोकरी सिक्युअर असली पाहिजे. पण IT हे असं क्षेत्र आहे की खूप वोलाटाईल आहे, की कधी पण जॉब्स जाऊ शकतात, कधी पण काही परिस्थिती, मार्केट्स अपडाऊन होऊ शकतात. तर अशा वेळेस काय विचार केला पाहिजे किंवा काय विचार करून माइंडसेट ठेवून IT मध्ये उतरलं पाहिजे? आपल्या भारतामध्ये जेवढं क्रूड ऑइल इम्पोर्ट होतं ना, त्यापेक्षा जास्त पटीने सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतं. आणि भारतामधले इंजिनियर्स जे आहेत ना, तर ते खूप कमी प्राइस मध्ये बाहेरच्या देशांना सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतात एव्हरी इयर, एव्हरी डे. सो पहिलं तर ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, कारण एका देशाची इकॉनॉमी ही दुसऱ्या देशाच्या इकॉनॉमी वरती चालली. एका दिवसात ट्रम्प साहेबांनी काहीतरी बोललं म्हणून सगळं गडबडलं असं होत नाही. सोने चांदीच्या बाबतीत होऊ शकतं, करिअरच्या बाबतीत असं होऊ शकतच नाही. कारण US, UK, कॅनडा, युरोप हे सगळे देश जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट आहे आणि तिथल्या एम्प्लॉयची जी कॉस्टिंग आहे त्यापेक्षा कितीतरी कमी पटींनी भारतातले लोक करतात. सो त्यामुळं हे व्होलाटाईल पहिलं तर म्हटलंच नाही पाहिजे, पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट, जे नवीन चेंजेस येतील ते ऍक्सेप्ट केले पाहिजेत. की आता समजा 2021-22 आम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग कोर्सेस देत होतो, कारण टेस्टिंगला मार्केट होतं. आफ्टर दॅट देर इज नो मार्केट, हेन्स वी स्टार्टेड इन लाईक रिसर्चिंग अबाउट की आता काय नवीन आहे. सो वी फाइंड की पायथॉनमध्ये जास्त मार्केट आहे, डेटा सायन्सला आहे, डेटा अनालिस्टला, आम्ही तिथे मूव्ह ऑन झालो. सो जसं आम्ही मूव्ह ऑन होतो इंडस्ट्रीला कोप अप करून, तसं तुम्हीही झाला पाहिजेत, तरच तुम्ही IT साठी बनलात. हे काही असं नाही ना की आज मला टेस्टिंग येते, मला लाईफ टाइम टेस्टिंग मध्ये जॉब मिळेल. नाही, उद्या टेस्टिंग सोडून तुम्हाला AWS करायला लागू शकतं. आता AWS मार्केट चांगलं आहे, मग मला ते शिकायचंय. कारण ITचं स्किल सेट शिकणे इतकं डिफिकल्ट नाही. आपल्याला ऍक्सेसिबिलिटी खूप आहे. आज प्रत्येकाच्या हँडमध्ये मोबाईल आहे, लॅपटॉप्स आहे, इंटरनेट अनलिमिटेड आहे. जिओने किती चांगलं काम केलं ना, सवय लावून ठेवली इंटरनेट वापरायची. मग यामुळे जर एवढा ऍक्सेस मिळतोय तर व्हाय नॉट. सो त्यामुळे मला असं म्हणायचंय की ज्या ठिकाणी ग्रोथ आहे त्या ठिकाणी फ्लक्च्युएशन्स हे असणार. कारण आपणच तर आहोत ही टेक्नॉलॉजी बेस्ट वेने वापरतोय. दरवर्षी नवीन नवीन ऍपलचे फोन लॉन्च होतात का, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीज तर चांगली आहे ना. मग ही येते कुठून? ही ह्या सॉफ्टवेअर्सनी तर येते ना. आपल्याला चांगले गॅजेट्स पाहिजे, चांगल्या कार्स पाहिजे, आणि मग आपणच अपग्रेड करत नसेल तर मग आपण का टिकू? बरोबर. सो त्यासाठी आपण स्वतः अपग्रेड केलं पाहिजे. आणि आपण जर IT मध्ये येण्याचा विचार करतो ना, तर पहिला विचार हाच केला पाहिजे की दरवर्षी मला नवीन काहीतरी शिकायचंय, तरच तुम्ही लाखोंमध्ये कमवू शकता. नाहीतर तुमची रिप्लेसमेंट तुमच्या समोर येईल. आणि कुठली IT कंपनी ना हे सांगते
की फ्लोअरवरती की आता आपल्याकडे हा प्रोजेक्ट आलाय, ह्याला अपग्रेड तुम्ही करा. जे अपग्रेड करतील ते राहतात, जे नाही करत ते ले ऑफने बाहेर जातात. कंपनीला काय त्यांचे एम्प्लॉई नको आहेत असं नाहीये. पण आणि मी याचं अजून एक एक्झाम्पल देईल की लाईक एक आमडॉक्स तुम्हाला माहितीच आहे, तिथे पण खूप चांगलं कल्चर आहे. म्हणजे तिथं अगदी सगळंच भेटतं, फूड पण सगळं काही एकदम आपण त्याला बेस्ट कल्चर म्हणू शकतो. पण त्या कंपनीचा एकच नियम आहे की जे क्लायंटची रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही फुलफिल करून द्यायची. कशी काय ते आम्हाला माहित नाही. ते तुमचं कॉल आहे ना, की आज जर तुम्हाला सगळं काही भेटतंय तर तुम्हाला शिकण्याशिवाय पर्याय तुम्ही इथं टिकूच शकत नाही. काही आयटी कंपन्यांमध्ये कोर्सेस सुद्धा, लर्निंग सुद्धा ते स्वतः देतात, सगळंच असतं. पण आपण एवढं आळशी बनता कामा नये ना, की सगळं अवेलेबल असून पण मला करायचंच नाही. तर मग असं समोरून तर कुणी आयतं ताट तर देऊ शकत नाही. कष्ट तर घ्यायलाच लागतात. सो थोडक्यात तो पार्ट आहे. आणि ते झालं ना, मग थोडक्यात जर नाही करायचं अपग्रेड तर मग ते नॉर्मल जॉब सारखं झालं, ज्याच्यामध्ये तासांवरती होतं आणि मग लाईफ टाइम तीच सॅलरी राहते. त्यापेक्षा मग इकडे या, पण यायचं असेल तर हा माइंडसेट घेऊनच या. असं फारच मस्त आपला एपिसोड चाललाय. तर असं वाटतं की तुमचं बोलणं संपूच नाही, कारण इतक्या महत्वाच्या टिप्स तुम्ही देताय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि जे मुलं जी आता आपलं करिअर सुरू करायला बघतात त्यांना. तर जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना इंटरव्ह्यू साठीच्या टिप्स काय सांगाल? नक्कीच. आता पहिली गोष्ट तर प्रेझेंटेशन खूप मॅटर करतं. म्हणजे मी एकेकाळी एक असा एक मुलगा पाहिला होता, म्हणजे आमच्याच क्लासचा, की जो इंटरव्ह्यूवरून आला होता, एकदम म्हणजे केस विस्कटलेले, घाम आलेला, अर्धा शर्ट इन केलेला, अर्धा बाहेर, त्याला बेल्ट पण नाही. आणि आल्या म्हटलं की मला नाही वाटत माझं होईल. मी म्हटलं होणारच नाही. होणारच नाही, कारण की तू गेलायच असा, तर कसं काय होईल? म्हणजे लाईक आपण म्हणतो ना की ज्या ठिकाणी, जसं की आता फॉर एक्झाम्पल मी आज तुमच्यासोबत बोलतेय, आय एम रिप्रेझेंटिंग अ पुणेरी पॅटर्न ॲज अ ब्रँड, हेन्स आय एम वेअरिंग अ ब्लेझर. बट जर मी माझ्या गावाला गेली ना तर आय एम वेअरिंग अ साडी. बाय, कारण ते कल्चर आहे. बरोबर आहे. सो मी जिथे जाईल तिथं मी तसं राहील. तर हेच जर कळालं नाही तर काहीच होऊ शकत नाही. तर इंटरव्ह्यूची पहिली टिप ही आहे की तुम्हाला फॉर्मल्स वेअर करूनच जायचंय. ब्लॅक शूज, फॉर्मल, हेअर कट पाहिजे प्रॉपरली. मुलींच्या बाबतीमध्ये मी सांगेल की ऍटलिस्ट व्हाईट शर्ट, फेंट किंवा बेल्ट, ट्राउझर, हे सगळ्या गोष्टी मेंटेन. ब्लेझर असेल तर अतिउत्तम, कारण एक छाप पडली पाहिजे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, तुमचा ऍटलिस्ट चांगला सिंगल पेज रेझ्युमे पाहिजे. काहीच अनुभव नाही, तुम्ही 4 पानाचा रेझ्युमे घेऊन चालत, कोणी शॉर्टलिस्ट करणार नाही. सिंगल पेज मध्ये पहिलं तुमचं नाव, डेजिग्नेशन, महत्वाची तर ही गोष्ट की ज्याच्यासाठी हायरिंग चालली ती डेजिग्नेशन, त्यानंतर करिअर ऑब्जेक्टिव्ह, मग त्यानंतर तुमचं स्किल सेट, एज्युकेशन, हे सगळं प्रॉपरली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही कंपनीमध्ये गेल्यानंतर पेशन्स पाहिजेत बसण्याचे. कारण आजकाल कसं होतं ना मॅडम, सकाळी बोलवतात, संध्याकाळपर्यंत बसवतात. नीड, एज्युकेशन आणि स्किल याच्या बियॉन्ड जाऊन नीड पण बघितली जाते. तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे. येस. तर तिथं बसलं पाहिजे, इंटरव्ह्यू राऊंड दिले पाहिजेत, पोलाइटली नेक्स्ट राऊंड बद्दल विचारलं पाहिजे. तर आता HR राऊंड बद्दल कसं बोललं पाहिजे की जर तुम्हाला एक्सपेक्टेशन विचारलं जातात तर येस आय डू हॅव एक्सपेक्टेशन ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड, हे तुम्ही बोललं पाहिजे. आज तुमच्या हँड्समध्ये कुठलीच नोकरी नाही, तुम्ही डायरेक्ट 6 lakhs म्हणताय, तर समोरच्याचं बजेट बघणं गरजेचं JD मध्ये. त्याचं बजेट जर 3 lakhs आहे तर तो तुम्हाला बाहेरचाच रस्ता दाखवणार आहे. सो पहिले तर JD बघा, जॉब डिस्क्रिप्शन बघा की काय लिहिलंय, त्या हिशोबाने तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवा ना जरूर, पण रिलेव्हंट ठेवा, तर तुमचा इंटरव्ह्यू ऍटलीस्ट होईल. त्यानंतर कोडिंगसाठी लॅपटॉप कॅरी करा, चार्जर, मोबाईल, हे सगळं गरजेचं आहे. ऑन द स्पॉट होऊ शकतं की तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला सर्व्हायव्हल मोडला घेऊन जाईल, तर ते गरजेचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे की ॲप्टिट्यूड टेस्टसाठी प्रॅक्टिस करून जा थोडीशी, काय विचारलंय. बऱ्यापैकी मुलं ब्लाइंडली आणि तसाच कोरा पेपर बॅगेत भरून आणतात. म्हणजे पेपर बघायचा मला काही येत नाही, मी चालू. अरे थोडासा विचार करा, थोडं बसा 5 मिनिटं, एवढ्या दूर गेलोय, आणि थोडं बसल्यानंतर आपल्याला थोडंफार आठवतं की चला मी ह्यातला अर्ध तरी सॉल्व्ह करू. तर हे करा, लगेच गिव्हअप नका करू, कारण तुम्ही स्वतःला काय अफर्मेशन देताय ना यावरती इंटरव्ह्यू ड्राईव्ह. तर तुम्ही सांगा ना, आता मी चालू, मी सिलेक्टच होऊन येणार, नाही झालं की पुढचा इंटरव्ह्यू सही. पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, मनाशी ठरवा. सो त्याशिवाय नाही होऊ शकत. तर ह्या काही बेसिक टिप्स आहेत की आता तुम्ही फॉलो करा, जेणेकरून होईल. आणि पहिले तर माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा की माझं काहीतरी होईल. काही मुलं इतके नकारात्मक आहेत की त्या प्लेसला जात पण नाहीत, तिथूनच रिटर्न येतात माघारी, मला सापडत नाही, कारण ते मनातूनच निगेटिव्ह आहेत. दॅट इज HR कॉल करा, आमच्या टीमला कॉल करा, बाबा मी इथपर्यंत आलोय, मी कसं जाऊ. म्हणजे एवढे खसलेले आहेत की पुढे जायची इच्छाच नाहीये त्यांची. किंवा कम्युनिकेशन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो काहींना, कॉन्फिडन्स त्यामुळे
थोडंसं Build होत आपल्याला नाही. एक्स्ट्रोवर्ट व्हायची गरज आहे. हम्म. इंट्रोवर्ट मुलांचं काही होऊ शकत नाही. थोडंसं बोलकं झालं पाहिजे आणि त्या हिशोबाने थोडंसं इंटरॅक्शन वाढवणं गरजेचं आहे. विदाउट हेजिटेशन काही क्रॉस क्वेश्चन सुद्धा केले पाहिजे. तुमचं नाव काय, डेजिग्नेशन काय, इथे काय काम चालतं, कंपनीचं कल्चर काय आहे, माझ्या करिअरचा काय रोडमॅप असेल, हे कॉन्फिडेंटली विचारणंही बरोबर. गरजेचं आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला इंटरेस्ट हे कळत नाही. खरंय. मॅक्झिमम मुलं विचारले तेवढ्या प्रश्नाची उत्तर देतात आणि निघून येतात. काही काही नाही जमलं तुम्ही विचारा ना ह्याचं काय आन्सर होतं. यू डू हॅव राईट्स टू आस्क क्वेश्चन्स. असं नाही की आणि ना मी एक ऑब्झर्व केले, असे विचारणारी मुलं ना लक्षात राहतात नाही. एक्झॅक्टली एचआरच्या लक्षात राहतात. बरोबर. क्रॉस क्वेश्चन केलेत किंवा एक्स्ट्राची माहिती विचारली, बरोबर. एचआरला सुद्धा कळतं ना की हा खरंच प्रिपेअर होऊन आलाय किंवा मी खरंच अभ्यास केलेला आहे कंपनीचा. बरोबर. सो माझ्या एका स्टुडंटने मला विचारलं की मॅम हे तर याच्यावरून क्वेश्चन आन्सर झाले, पण एखाद्या याच्याने जर असं विचारलं, हॅलो, हाय, हाऊ आर यू, मी म्हटलं सांगायचं मग आय एम फाईन, हाऊ अबाउट यू, व्हाय नॉट. लाईक संवाद असेल तर तुमचा प्रतिसाद तर दिलाच पाहिजे तुम्ही. तर हे गरजेचं आहे, कारण ऍक्टिव्हनेस पण असला पाहिजे. कारण आजकाल कंपन्यांमध्ये ना एन्थुजियाझम खूप मॅटर करते की तुम्हाला किती नीड आहे. तर ते नीड दाखवणं गरजेचं आहे. आज मला जॉब पाहिजे, का पाहिजे, स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की नाही मला नीड आहे. तर हे थोडंसं ओपन अप कन्व्हर्सेशन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. नकारात्मक राहून काहीच नाही होणार. म्हणजे मागचा दिवस आणि आजचा दिवस सेमच जाणार आहे. पण आज जर मी ठरवलं की मला पॉझिटिव्हने राहायचंय किंवा जायचंय, तर मी 4 गोष्टी शिकल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच नक्की. असं फारच मस्त झाला आजचा एपिसोड आणि खूप शिकण्यासारखा झालाय. प्रत्येकाने काही ना काहीतरी या एपिसोडमधून शिकलं पाहिजे, खरंच सांगते. कारण सारिका मॅमचा एवढा एक्सपिरियन्स आहे ओव्हर द इयर्स, ट्रेनिंगमध्ये, कोचिंगमध्ये, आणि प्लेसमेंटसुद्धा त्यांच्या खूप छान आहेत. त्यांची वेबसाईटसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सगळे डिटेल्स देते. काही तुम्हाला या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, IT इंडस्ट्रीत, कोर्सेस काही शिकायचं असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि थँक्यू सो मच मॅम, आजच्या एपिसोडमध्ये आला आणि एवढी छान इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांबरोबर शेअर केली त्याबद्दल. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. भेटूया आता पुढच्या भागात. धन्यवाद.